हाँ, मैं क्या बोल रहा हूँ कि आप एक ही जगह पे हो कि अलग अलग, माने वो उनके घर पे आप आपके घर पे? वो उनके घर मैं पे है सर जी। ओके ओके ओके। आपका नाम क्या वैसे? वैशाली नाम तो नहीं आपकी नहीं आपकी वो बहन का है? हाँ, मेरी दीदी है। हाँ, दीदी वैशाली है। ओके ओके ओके। तो जीजू का नाम क्या है? जीजू प्रवीण। का नाम देख पा रहे? प्रवीण प्रवीण, हाँ सर सर सुन प्रवीण रहा हूँ। प्रवीण प्रवीण पूरा नाम? प्रवीण पानवल सर। हाँ, क्या? पी पानवल पानवल, PANWL पानवल। ओ ओके ओके। हाँ हेलो सर। ओरिजिनली माने गाँव हेलो हेलो। आपका गाँव? मैं कराड से हूँ, महाराष्ट्र। ओ, तो आप महाराष्ट्रीयन है? हाँ। अरे, काय म्हणताय, मला माहितच नव्हतं हे आतापर्यंत. अरे बापरे. तुम्ही कुठल्या गावचे सर? हमेशा मैंने बहुत बार सवाल किया कि कौन, माने कहाँ से आप, बोलो जरा। हाँ मुझे हाँ पता ही हाँ। नहीं था। तो लव मैरिज है क्या? जी जी जी, लव मैरिज है। ओके ओके ओके, मी पण मराठी आहे. अच्छा, व्हेरी गुड. आप करंबेळकर. अच्छा आणि या अच्छा. बिझनेस मध्ये कधीपासून आहात? मी जवळजवळ एजन्सी लाईन मध्ये आहे 7-8 वर्ष. हो काय? आणि मग त्याच्या आधी हा. काय करायचं? त्याच्या आधी तर मी नॉर्मली आपला GNIT चा कोर्स केला होता मी. तर ओके मी एक पार्ट टाइम जॉब करतो. ओके ओके हा, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कर. ओके. और बेसिक क्वालिफिकेशन? हा. बेसिक काय केलं क्वालिफिकेशन? बीकॉम? मी BCom केलंय आणि GNIT चा डिप्लोमा केलाय सॉफ्टवेअर. ओके हा. ओके ओके ओके. हम्म. मी पण बेसिकली बीकॉमच केलंय आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर्समध्ये. ओके. पास्ट आउट इन लॉंग 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 टाइम बॅक 88 में. अच्छा अच्छा. 88 मध्ये तर माझा जन्म झाला. वो तो मालूम है कि हा, ये सागर के जीजू है तो बहुत छोटे रहेंगे, पता है। सागर की दीदी है हा, लेकिन 2-3 साल से इधर उधर रहेगी ना। हा हा. ते हाँ, 2 साल से. फिर आप कहाँ मिले? बिकॉज शी इज अ डॉक्टर एंड आप? मैं एक्चुअली सानपाड़ा में ही मिले हम लोग, एक ही सोसाइटी, मतलब बाजू बाजू सोसाइटी में थे. ओके, वहाँ पे ही रहते हो आप? हाँ हाँ, वहाँ पे सानपाड़ा में ही रहता हूँ. हम हिंदी बात करेंगे क्योंकि सागर को नहीं तो नहीं समझेगा हम क्या बात, हाँ, है ना। नहीं वो चलेगा, कोई सागर इशू में नहीं. ये लोग नहीं सर, समझता है, मुझे बस बोलना नहीं आता है, टूटा फूटा बोलता हूँ, पर समझता सब है। समझता है सब सब। समझता है, हाँ स्मार्ट है सर। वो. ओके, माने हमने मराठी में बात की तो प्रॉब्लम नहीं है आपको? नहीं सर, बिल्कुल भी इशू नहीं। ओके ओके ओके. और मैंने क्यों पूछा, माने साताऱ्याचे आहात तुम्ही? बरं, तुम्ही अं, हा बिझनेस बघायला बसलाय ते कारण काय मला सांगा. म्हणजे कारण असं कसं आहे की आपल्याला म्हणजे आता जसं काय एजन्सी लाईन मध्ये काय आता मी बघतोय हा की आता ह्या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये कसं आहे, प्रॉब्लेम्स आले भरपूर जणांना, हा की म्हणजे ज्यांचे एसेन्शियल गुड्सची ज्यांची सर्व्हिस नाहीये त्यांना म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला. जसं हा माझा आता बिझनेस सध्या, मी आता पहिलं पार्लेची माझी एजन्सी होती, पार्ले प्रोडक्ट्स. ओके त्याच्यानंतर मी अमूलची एजन्सी घेतली, अमूल डेअरी प्रोडक्ट्स. ओके. त्याच्यानंतर आता मी सध्या करंटली GPI चा मी डिस्ट्रीब्युटर. नमस्कार. हा 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 हा. तर आता सध्या माझी करंटली डिस्ट्रीब्युटरशिप आहे ती GPI ची, म्हणजे मालब्रो आणि GPI, गॉडफ्रे फिलिप्स, फोरस्क्वेअर आणि मालब्रोचे सिगरेट्स. ओके ओके. हा. तर मैत्रीण होत तू म्हणजे आपल्या हुंदई, तुर्भा हुंदई, हुंदई आहे बघा, त्याचं काय हा नाव आहे, त्याच्या बाजूच्या गल्लीत आतमध्ये ते खूप, त्यांची पण मालब्रोची एजन्सी होती, खूप मोठी हा आहे. हा. बर बर. हा, ते मग तिकडेच आहे त्यांचं, रहेजो कॉम्प्लेक्स मध्ये त्यांचं ऑफिस शिफ्ट झालंय आता. हा एक्झॅक्टली, तो मोठा हा, इंडस्ट्रियलिस्ट आहे ना. साम साम काय त्यांचं आडनाव, सामंत. हा, ते सावंत पण काय मराठीच आहे. आहे. मराठीच आहेत. हा, माहिती आहे, ओळखून आहे मी त्यांना. तेच आमचे दुसरे डिस्ट्रीब्युटर, म्हणजे नेरूळ साईडचे ते डिस्ट्रीब्युटर आहेत. ओके आणि मी कोपरखैरणे टू ठाण्याच्या बॉर्डर पर्यंत. ओके असे ओके ओके. 2 मग हे डिस्ट्रीब्युटर. सगळं बदलत बदलत का आलात? पहिल्यांदी अमूल आणि नंतर मग हे सिगरेट डायरेक्ट? कसं आहे, स्टार्टिंगला जवळजवळ मी 6 वर्ष पार्लेमध्ये होतो ना, हम्म. त्याच्यामध्ये कसं आहे, मॅन पॉवरचा खूप इश्यू येत होता. हा आणि म्हणजे एक्सपेन्सेस जास्त होते आणि त्याच्या हिशोबाने जे मार्जिन होती ती कमी होती. ओके. खर्च जास्त होत होता, परत लोकांवर इश्यू वगैरे वगैरे भरपूर खूप चालायचा प्रॉब्लेम झाला. हम्म. त्याच्यामुळे ती जरा म्हणजे, आणि कंपनीचे अजून त्याच्यामध्ये डम्पिंगचा इश्यू वगैरे, हा त्यामुळे जरा नाही पटलं आपल्याला त्याच्यामध्ये. त्यासाठी मी थोडे क्विट केले ते. ओके. आणि नंतर मग अमूलची घेतली एजन्सी, त्यामध्ये पण तसंच, त्यांचे मार्जिन खूप कमी. हम्म. तर जवळजवळ 3% त्यांची मार्जिन होती फक्त. हा आणि त्यामध्ये एक्सपेन्सेस जवळजवळ 2% जायचा माझा.
महिन्याचा. होय काय? हा, म्हणजे ते सगळं कसं आहे, कंपनी काही देत नाही. कंपनी फक्त आपल्याला गुड्स आणून देणार, बाकी काही नाही देणार. बाकी आपल्याला सर्व जे काय असेल खर्च, सेल्समॅनचा, गाडीचा, ट्रान्सपोर्ट, रेंट, गोडाऊन, हे सर्व आपल्याला करायचं. त्यामुळे जरा ते पण नाही. म्हणजे हा मार्बो मध्ये कसं आहे, आपल्याला एक्सपेन्सेस जास्त नाही मालबॉन जीपीआय मध्ये. त्यामध्ये कंपनी स्वतः सेल्समॅनचा सॅलरीचा खर्च पण कंपनी देते. आणि ह्या बिझनेस मध्ये कसं आहे, डेली कमिशन वर सेल्समॅन काम करतो. ओके. त्यामुळे आपल्याला डेली कमिशन आणि कॅश बिझनेस आहे. आज जर तुमचा 3 लाखाचा सेल झाला, तुम्हाला त्याच्यावरचा 1% मार्जिन कमी आहे, पण त्यामध्ये एक्सपेन्स सुद्धा काही नाही. आपल्याला फक्त गोडाऊन मध्ये ठेवण्याचा मालाचा एक्सपेन्स आहे, बस. बाकी काही एक्सपेन्स नाही. गोडाऊनचं भाडं वगैरे. गोडाऊन स्वतःच असेल तर उत्तमच, पण बाकी व्यतिरिक्त त्याच्या कुठले अजून एक्सपेन्सेस नाहीये त्याचे. पण मग तुमचं स्वतःचं गोडाऊन आहे? हो, आता सध्या माझे स्वतःचे शॉप आहेत. पहिले मी रेंटवर होतो, आता स्वतःचे शॉप्स आहेत. ओके. आणि कुठे? कोपरखान्यामध्येच कुठेतरी? कोपरखैरणे सेक्टर 16 मध्ये. जे तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन ऑफिस माहिती आहे का? पहिलं एक जुनं रजिस्ट्रेशन गुरुद्वाराच्या समोर, त्याच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, न्यूक्लिअर. ओके. हा, त्याच्या समोरच आहे. सनराइज आर्केड म्हणून सोसायटी आहे, त्याच्या खालची 3 शॉप असले. तुम्ही विकत घेतलेले? हो, विकत घेतलेत आता जवळ एक 6 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी? 6 महिन्यापूर्वी. आता एक होय काय? लॉकडाऊनच्या आधीच एक 4-5-6 महिने, 7-8 महिने झाले असतील परचेस केलं. ओके ओके. आता रेंटवर असं तर रेंट सगळं गेलं असं नाही, फुकट? हो, मग तेच आहे ना. बंद ठेवून रेंट द्यायचं. हो ना, मग ते काय मतलब नाही. त्यामुळे आता हे, आणि त्याच्यावर तो एक आपला माझे नॉन एसेन्शियल गुड्स मध्ये येते ना आपली सर्व्हिस. बरोबर. त्यामुळे तर आता सध्या गव्हर्नमेंटने अजून काय सिगरेटला परमिशन काय दिली नाही सेल्स. बरोबर बरोबर. त्यामुळे सध्या आता 2-3 महिने झाले जरा प्रॉब्लेम मध्येच आहे. थोडासा आहे, म्हणजे बाकी काय थोडंफार सेल करतो आपण. पहिल्यासारखा माझा 2 करोडचा टर्नओव्हर आहे महिन्याचं. ओके. हा, त्याच्यामुळे म्हणजे आता त्याचं जवळजवळ 50 लाखावर आलाय, 50-40 लाख बस. 25%. 25%. आता गव्हर्नमेंट कधी ओपन करेल, नॉर्मल काही होईल चालू. आता बघा, बकरी भांडण चालली आहेत आणि बकरीला परवानगी दिली की झालं, परत हे कुठेतरी जाईल पुढे. हॅलो. बकरी ईदला आता परवानगी दिली आहे ना. आता बकरी त्यांनी मनवली सगळी धूमधडाक्यात की परत लॉकडाऊन वाढणार. बघा, मी तुम्हाला सांगतो, परत पेशंट्स वाढणार. नक्की ते वाढणार. लॉकडाऊन आहे तर हे चालू बंद राहणारच. चालूच राहणार, असंच चालू राहणार. बरोबर आहे. मी थोडीशी माझी बॅकग्राऊंड देतो. मी गोवंडी मधला आहे, म्हणजे चेंबूर गोवंडी यामध्ये वाढलोय. आणि तुम्ही सांगपाडायचेस का पहिल्यापासून? हो, मी नाही, ऍक्च्युली मी जवळ ऐरोलीला जवळ 12-13 वर्ष होतो. त्याच्यानंतर माझे वडील आता रिटायर आहेत सध्या. ते पहिले माथाडी एपीएमसी युनियन मध्ये मॅनेजर होते. हो काय? हा, ते जवळजवळ त्यांनी 30-25 वर्ष ते आहेत माथाडी युनियन मध्येच आहेत. ओके. म्हणजे बिझनेस म्हणून म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावर सगळं केलेलं आहे? नाही, स्टार्टिंग तर वडिलांनीच फायनान्स केलंय. म्हणजे स्टार्टिंग जेव्हा ओपनिंग आपली केली, त्याच्यानंतर मग मी सध्या मीच कंटिन्यू करतोय बिझनेस. ओके 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 ओके. हा हा हा. मी गोवंडीत वाढलोय. बीकॉम केलं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि चाळीत होतो. आणि नेहमी आपलं एक स्वप्न असं ना, आपलं घर तरी असावं स्वतःचं. बरोबर की नाही? आणि त्यावेळेला म्हणजे लोन्स पण मिळायची नाही तेवढी आणि काही नाही. आणि ते घर घेण्याच्या नादामध्ये सतत ते पुढे 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 चाललं होतं. आणि असं झालं की कसं काय होणार काय माहिती नाही, म्हणजे काय कळत नव्हतं बिलकुल. असा सगळा असा हे होता, अंधकार होता. आणि मी इंडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर जॉब चालू केला. 4-5 जॉब बदलले, जसं तुम्ही बदलत ना. म्हणजे पहिल्यांदी पार्लेजी, महामूल, हे ते म्हणजे एजन्सीच केलं. मी जॉब्स बदलत राहिलो आणि बदलून बदलून बोललो काय होतं बघूया. आणि शेवटी मी डेटामॅटिक्सला होतो. आणि त्यावेळेला मला अमेरिकेला जायची संधी आली. आणि मी अमेरिकेला गेलो कधी 1996 साली. म्हणजे म्हणजे 15 जून 1996 मी अमेरिकेला गेलो. आणि 6 वर्ष तिकडे राहिलो. आणि मग त्याच्यामुळे माझे आता कोपरखैरण्यातलं डुप्लेक्स घर झालं. मी, तुम्हाला माहित असेल, माथाडी कामगार जुनं हॉस्पिटल. माथाडी हॉस्पिटल माहित आहे ना? हा, जुनं वाला. आता नवीन झालं. माहिती. नवीन नाही, त्याच्या बाजूलाच आहे. हा, डेपोच्या बाजूचं. त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये मी राहतो, नंद कुटीर मध्ये. ओके. हा, तर आता सगळं चांगलं आहे. 1650 स्क्वेअर फूटचं घर होतं. मी 2 जून 2002 ला, बरोबर 6 वर्ष H1B विजा कम्प्लीट करून परत आलो. ओजस माझा मुलगा तिकडेच जन्माला आला.
अच्छा. अमेरिकेमध्येच. तो 2.5 वर्षाचा होता. त्यावेळेला आम्ही परत आलो, कारण आम्हाला हम्म. म्हणजे तिकडे राहायचं नव्हतं. तो कधी हम्म. इंटरेस्ट नव्हता तिकडे राहण्याचा म्हणून. अच्छा अच्छा. हा, पण एक पैसे पाहिजे होते आपल्याला, तेवढे साठवून इथे आलो, घर घेतलं चांगलं. आणि मग इकडे आल्यानंतर मी IT मध्ये असल्यामुळे अमेरिकेचा अनुभव वगैरे टोटल 9-10 वर्षाचा अनुभव झाला होता. आणि मग मी इथे मास्टेक मध्ये लागलो. 15 अच्छा. वर्षाचा अनुभव होता ऍक्च्युअली मला त्यावेळेला, मी आलो त्यावेळेला. आणि हम्म. मास्टेक मध्ये लागलो ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर इनिशियली. मास्टेक माहिती आहे तुम्हाला, इथे MBP मध्ये मिलेनियम बिझनेस पार्क मध्ये. हो हो माहिती आहे ना. हा, माहिती आहे. 2 टावर्स आहेत तिथे आमच्या. हा आणि हा. तिथे लागलो, तिकडे काम चालू केलं. एशिया पॅसिफिक आणि अमेरिका 2 रिजन सांभाळायचो. हम्म. आणि चांगलं चाललं होतं. म्हणजे 2006 ची गोष्ट आहे की 1.5 लाख महिन्याचा पगार होता, 18 लाख CTC होता. जॉब बरं. म्हणून 2006 मध्ये सगळं व्यवस्थित होतं. डुप्लेक्स घर सगळं ठीक होतं. आणि त्यावेळेला माझ्या सख्ख्या बहिणीने मला ही ऑपॉर्च्युनिटी दाखवली. मला माहित नाही तुम्ही बिझनेस बॅकग्राऊंड मध्ये येताय, मी जॉबच्या बॅकग्राऊंड मधून आलो होतो. आणि माझ्या डोक्यामध्ये दुनियाभरचे प्रश्न होते. म्हणजे जॉबवाल्याला बिझनेस पटकन पचत नाही आणि बिझनेसवाल्याला जॉब पटकन पचत नाही. अच्छा. बरोबर ना? तुम्हाला आता बोललो जॉब, तर तुम्ही 100% नाही बरोबर. मग ते किती त्रास झाला तरी झाला. तो बिझनेस करणारा माणूस तो बिझनेसच करतो. आणि माझं थोडंसं तसं होतं की नाही, कुठे करायचा बिझनेस, आणि बिझनेस करायला पहिले लागतो म्हणजे पैसा, भरमसाठ इन्व्हेस्टमेंट. दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे नॉलेज कुठल्या तरी गोष्टीचं. तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क उचलण्याची तयारी. आणि चौथी गोष्ट लागते ती म्हणजे वर्किंग कॅपिटल, म्हणजे रोलिंग लागतं. रोलिंग जर कुठेतरी फसलं की जाम फसतं. म्हणजे आता माझ्या ओळखीचे एक आहेत, त्यांचं एक मोठा एक्सपोर्टचा बिझनेस होता आणि एक असाइनमेंट फसली, कन्साइनमेंट मलेशियामध्ये. आणि 16-17 लाख एकदम घुसलेले आहेत. आणि त्याच्यात एवढा मोठा असा कुठेतरी घुसला पैसा की परत उभं राहायला म्हणजे तेवढा पैसा अजून हाताशी पाहिजे, तो नसतो जनरली. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मला बिझनेस करावासा वाटायचा नेहमी, पण कधी करायला घेतला नाही. आणि त्याच्या वेळेला हा बिझनेस आला माझ्यासमोर. पहिल्यांदा खूप स्केप्टिकल होतो, ओपन माइंड बिलकुल नव्हतो. आणि सख्खी छोटी बहीण दाखवत होती, मला वाटलं होतं ही छोटी मला काय दाखवणार, असं तसं वगैरे टाईप्स. आणि बसलो तरी सुद्धा, पहिल्यांदा बसलो नाही 15-16 महिने. आणि नंतर मग माझी बायको एकदा बोलली की बघून नाही बोलूया ना, बघायला काय हरकत आहे, बरोबर. असं म्हणून आपल्या घरातली जे बघूया. आणि बघितलं त्या दिवशी मला रात्रभर झोप नाही लागली. अच्छा. मला जाम आवडला आणि मी लगेच करायला घेतला. आणि केवळ 10.5 महिन्यामध्ये ना, जॉबच्या बरोबर करून पार्ट टाइम विदाउट इन्व्हेस्टमेंट, काही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, शॉप नाही, ऑफिस नाही, फॅक्टरी नाही, नोकर चाकर नाही, फिक्स्ड ओव्हरहेड्स नाहीत कुठलेही, म्हणजे लाईट बिल हे ते वगैरे वगैरे असं भाडं बिडं. त्याच्याशिवाय केवळ 10.5 महिन्यामध्ये पार्ट टाइम करून जॉब सांभाळत जॉबची सॅलरी याने रिप्लेस केली. आणि मग मी 11व्या महिन्यामध्ये 40व्या वर्षी रिझाईन केलं मास्टेकला ऍज अ ग्रुप सॉफ्टवेअर मॅनेजर. 28 फेब्रुवारी 2007 माझा शेवटचा दिवस होता ऍज अन एम्प्लॉई. आणि मी आज 13.5 वर्ष होतील आता पुढच्या महिन्यात की मी हाच बिझनेस करतो. आणि आता अशी परिस्थिती आहे की माझा मुलगा म्हणजे ओजस, तुम्ही ओजसला ओळखता का की नुसतं ऐकून? नाही, ऐकून आहे फक्त मी, पहिले असं कधी. हा, तर ओजसने पण माझ्या बरोबर बिझनेस चालू केला नंतर. म्हणजे ओजस ज्या वेळेला SY ला होता त्यावेळेला तो मला म्हणायला लागला की डॅडी मी ग्रॅज्युएट होणार, मग MBA करणार, पण शेवटी मी जॉबच्याच लाईनीत उभा राहणार ना, कोणाकडे तरी मागायला, मला जॉब द्या. त्यापेक्षा आपला जर बिझनेस आहे तर मी ह्याच्यामध्येच काम करतो आणि ह्याच्यामध्ये मला चांगलं वाटतं. तर मला पहिल्यांदा कळत नव्हतं की आज जोश मध्ये बोलतोय की होश मध्ये बोलतोय. कधी कधी असं ना, जोश मध्ये बोलतो माणूस. म्हणून मी त्याला थोडा टेस्ट केला आणि त्याने चांगले म्हणजे दाखवले, म्हणजे म्हणतात ना ते की येस हा करू शकतो. आणि मग मी त्याला बिझनेस मध्ये घेतला आणि आता चांगला करतोय तो पण. आणि पर्टिक्युलरली लॉकडाऊन मध्ये एकही दिवस बंद नाही, हे सर्वात महत्वाचं, कारण कम्प्लिटली ऑनलाईन करतोय आम्ही, त्यामुळे बंद नाही. आणि थोडंफार इसेन्शियल गुड्स मध्ये म्हणा, डिलिव्हरीज ऑनलाईनच आहेत, त्यामुळे त्या पण होतात, काही इश्यूज नाही आहेत. आणि ते मला जाम आवडलं होतं. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये त्याचं महत्व कळलं. ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला वाटलंही नव्हतं की असा कधीतरी वेळ येईल की अख्खं जग थांबेल, अख्खं जग एकदम लॉकडाऊन असेल, सगळं बंद असेल. असं कधी 4 महिन्यापूर्वी आपल्याला कोण बोललं असतं आपण हसलो असतो, काय पण काय बोलतो असं बोललो असतो. पण नाव दॅट इज अ फॅक्ट. आणि हे ज्या वेळेला मी बघितलं आणि केलं ना, त्यावेळेला मी एकदम, आता मला वाटतं की यस, मला म्हणजे मी जो डिसिजन घेतला तो सर्वात चांगला डिसिजन होता माझ्या लाईफ मधला हे करण्याचा. आणि आज तुम्हाला मी प्लॅन दाखवणार आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की कशासाठी, म्हणजे फक्त सागर बोलतोय म्हणून सागरला समाधान करण्यासाठी बघत नाहीयेत ना. आणि जर चांगली तुम्हाला जर आवडली तर तुम्ही करणार ना? हो हो, नक्की करू. व्हेरी गुड. कन्व्हेन्शनल नाहीये, म्हणजे बिझनेस बोलल्यावर आपल्या डोक्यामध्ये जे काही येतं तसं नाहीये, पण बिझनेस आहे, प्रॉपर बिझनेस आहे. हा,
मी तुम्हाला दाखवतो आणि काही प्रश्न असतील तर थोडेसे होल्ड ऑन करा, कारण का तर मी प्रेझेंटेशन मध्ये माझ्या प्रश्न सगळे उत्तर देईनच आणि त्याच्यानंतर काही प्रश्न राहिले तर डेफिनेटली आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊनच आज बाहेर पडूया. थोडासा वेळ ठेवून आलाय ना? हो आहे. बस बस बस, ते महत्वाचं आहे. मी माझा शेअर करतो स्क्रीन, म्हणजे काय होईल की मी माझं प्रेझेंटेशन आणतो पीपीटी. एक मिनिट, मला नाही आलो ना? ठीक आहे, ग्रेट ग्रेट. तर आपण त्या दिवशी बोललो की म्हणजे जस्ट आपलं गप्पा झाल्या थोड्याशा, झाली नाही, पण म्हणून मी आज प्लान एकदम तयार ठेवलेला आहे आणि शेअरिंग होईल असं मी म्हणतोय. तर आपण शेअर करूया माझी पीपीटी, मग आपण चालू करूया. ठीक आहे. तुम्ही कधी हे पीपीटी वगैरे असं काय वापरत नाही ना? नाही, सध्या तर नाही वापरत. नाहीच ना? तर मी हे शेअर करतो. एक मिनिट. व्हेरी गुड. हा, तुम्हाला दिसायला लागला माझा स्क्रीन? हो, दिसतोय ना? हा, म्हणजे ते महत्वाचं आहे, माझा स्क्रीन दिसणं. आणि एक मिनिट. एक सेकंड. तर मी हा आमचा पहिला स्क्रीन आहे जो आम्ही नेहमी प्रेझेंटेशनसाठी वापरतो, म्हणून तुमच्यासाठी पण तोच ठेवलाय. पण हे काय आहे, ही ऑपॉर्च्युनिटी काय आहे? त्या दिवशी आपण बोलत होतो ना, ही ऑपॉर्च्युनिटी काय आहे म्हणून. ऐकायला येतंय? हो. हा, ही ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर बेसिकली मी तुम्हाला सांगेन, तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही ऑलवेज बिझनेस केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जास्ती कळेल सुद्धा की एक ना लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी म्हणून, अमेरिकेमध्ये राहतात, जॅपनीज अमेरिकन आहेत. आणि ते सागर मराठी चलेगा ना? यस सर, सब समझ रहे सर. तो रिच डॅड पुअर डॅड, कॅश फ्लो क्वाड्रंट्स, नंतर बिझनेस ऑफ 21st सेंचुरी, अशी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आणि पर्टिक्युलरली ह्या बिझनेस बद्दल ते बरंच काही बोलतात. आणि त्याच्याही आधी असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला बघा, बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये किंवा कसेही 4 लीगल वेज आहेत, 4 लीगल वेज ज्याने आपण पैसा कमवू शकतो, है ना? आणि ते कुठले तर आपण नेहमी जे वापरतो तेच. एक आहे एम्प्लॉयमेंट, पहिला म्हणजे जॉबवर, ते 5% लोक करतात. दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुम्ही जे करता, डिस्ट्रीब्युशन वगैरे काहीतरी असं. तिसरा आहे म्हणजे बिझनेस, म्हणजे ऍक्च्युअली फॅक्टरी इंडस्ट्री लावून 500 लोक 1000 लोक असे काम करणार, इथे ऍक्च्युअल बिझनेस आहे ना. आणि इन्व्हेस्टमेंट आहे. आता या चारापैकी ना 2 लेफ्टला आहेत, 2 राईटला आहेत. आपण जर हे 4 क्वाड्रंट असं म्हटलं तर, म्हणजे 4 पाव म्हटलं, 1 किलोचे भाग केले 4, तर 2 लेफ्टला आहेत, 2 राईटला आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक मोठा डिफरन्स आहे लेफ्ट आणि राईटला, आणि ते 4-5 डिफरन्सेस आहेत. आणि मी ते तुम्हाला दाखवतो की लेफ्टला आहेत ना, त्या लोकांचं इन्कम नेहमी लिमिटेड असतं, नेहमी लिमिटेड. किती वाढलं तरी लिमिटेड राहतं. म्हणजे एखादा डॉक्टर असेल, वकील असेल, जो जास्ती फी घेणार असेल, पण त्यांचं लिमिटेड असतं. आणि हे लिमिटेड इन्कम का असतं? कारण त्यांचा एफर्ट जो असतो तो इंडिव्हिज्युअल असतो, म्हणजे ते एकटे काम करतात आणि कमावतात, त्यांच्या एकट्याच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असं सगळं. आणि हे कसं करून तो मोठं करणार, हे पण आहे ना, असं पण आहे. आणि त्याच्यामुळे असं राहतं. आणि तिसरं कारण असं आहे की इंडिव्हिज्युअल असल्यामुळे त्यांचं इन्कम नेहमी ऍक्टिव्ह इन्कम राहतं, म्हणजे ते पॅसिव्ह मध्ये कधीच जात नाही. ते पॅसिव्ह मध्ये जात नाही म्हणजे कसं, तर त्यांनी काम केलं तरच पैसा येणार, बिझनेस चालू राहिला, शटर चालू राहिलं तरच पैसा येणार, नाही ते. आणि सर्वात महत्वाचं, ह्या गोष्टींमुळे, 3 गोष्टींमुळे त्यांना इनसिक्युरिटी असते, वर्सेस राईट साईडला जी लोक आहेत त्यांना नेहमी सिक्युरिटी असते, सिक्युरिटी मिळते त्यांना नेहमी. आता ही सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटीमुळे होतं काय की लेफ्ट साईडला जे लोक असतात त्यांना ना एक नंबर म्हणून गणलं जातं, नंबर. इथे ती लोक जवळजवळ तुम्ही बघाल तर 95% लोक लेफ्टला आहेत आणि फक्त 5% लोक राईटला आहेत. धीरूभाई अंबानी, टाटाज, बिर्लाज, म्हणजे जी लोक अशी मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, है ना.
आणि लेफ्टला 95% आहेत ते नंबर येतात. नंबर म्हणजे आज एवढ्या लाख लोकांना कोविड झाला, पण जर अमिताभला झाला तर त्या लाखामध्ये एक नाही, अमिताभला झाला असं अशी न्यूज येते. म्हणजे एक असतात ते नंबर असतात आणि दुसरा असतो तो नावाने ओळखला जातो. आणि प्रत्येकाची अशी एक मनीषा असते की आपण नावाने ओळखलं जायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपण बरोबर. नावाने ओळखलं जायला पाहिजे अशी प्रत्येकाची मनीषा असते. आणि हे 95 to 5 म्हणजे प्रत्येकाला जर मी विचारलं, तुम्हालाही विचारलं जर मी, तर हे 5% लोक आहेत ना, ते 95% वेल्थ कंट्रोल करतात दुनियेतली. तुम्ही बघा, हे टॉप 10 वगैरे असतात ना, त्यांच्याकडे अख्ख्या दुनियेची वेल्थ असते आणि उरलेल्या 5% हे 95% झगडत असतात, मारामारी करत असतात. सामान्य माणूस म्हणजे सगळेच जण मिळून, छोटे मोठे बिझनेसमॅन पण आले त्याच्यामध्ये. आता सवाल असा आहे ना, म्हणजे माझा बिझनेस काय आहे किंवा मी तुम्हाला काय दाखवणार आहे, ते सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला मी जर विचारलं तर तुम्ही पण सेल्फ एम्प्लॉईड आहात, ठीक आहे, डिस्ट्रीब्युटरशिप आहे, चांगली आहे. पण आता बघा, जरा लॉकडाऊन झालं, आपलं शटर बंद झालं तर बिझनेस एकदम खाली येतो. बरोबर. आणि आपल्याला एफर्टवर म्हणजे आपल्याला काही झालं तर बिझनेस आपला बंद, आपलं इन्कम टोटली बंद. म्हणजे आपल्याकडे असा सोर्स नाहीये की आपण त्यांना पण आणावं, है ना? आणि राईटला तुम्हाला जायला जर मिळालं तर का? नक्की नक्की आवडेल. नक्की आवडेल ना? लेफ्ट टू राईट जायला मिळालं तर आवडेल असं आपण नेहमी म्हणतो. पण त्याच्यासाठी मार्ग काय? लेफ्ट टू राईट जायचं असेल तर मार्ग काय? मोठा बिझनेस पाहिजे. आणि मोठा बिझनेस जर पाहिजे तर नाही तर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मोठी. पण ते काय आपल्याला एवढे करोड रुपये इन्व्हेस्ट करणं शक्य नाही. मग काय, बिझनेस म्हटलं तर त्याला कॅपिटल आलं, वर्किंग कॅपिटल आलं, ऑफिस, शॉप, फॅक्टरी आलं, नॉलेज, टेक्नॉलॉजी, एम्प्लॉईज, मार्केटिंग, कॉम्पिटिशन, प्लस टाइम टाकायला लागणार, प्लस आपल्याला एवढा पैसा घेऊन, एवढी रिस्क घेऊन खरोखरच आपण राईट जाऊ शकू का? गॅरंटी नाही. म्हणजे काय झालं, सर्वांवर शेवटी फुली, सर्वांवर शेवटी फुली आली. म्हणजे हे सगळं करून सुद्धा आपण जाऊ शकू की नाही गॅरंटी नाही. मग रस्ता काय आहे लेफ्ट टू राईट जाण्याचा? आज मी बघा, मी जॉब करायचो, 1.5 लाख मला पगार होता, पण मी करायचो म्हणून होता. मला 13.5 वर्ष झाली जॉबवर न जाऊन. मला सांगा, मी त्याच्या आधी 10 जॉब केले होते, इंडियात केले, अमेरिकेत केले, पण त्याच्यापैकी कुठला जॉब आहे जो आता 13.5 वर्ष मला पैसे देतो महिन्याचे? कुठलाही नाही. कारण मी जात नाही म्हटल्यावर मला पैसे मिळणार नाही. ठीक आहे ना? तर एक मिनिट हा, माझा मोबाईल एकदम सारखा बाहेर फेकला. ओजस, तू डेटावर येतोस? हा, वरतीच आहे, मी डेटावरतीच आहे. तर तो असा प्रॉब्लेम आहे आपल्याला. आता हे असं हॅलो, ओजस म्यूट ठेव. ओजस म्यूट आहे सर. मग कोणाचा आवाज येतो? तुमच्याकडे प्रवीण आवाज? हा, तुमच्याकडे असेल आजूबाजूला आवाज. बाजूला. हा, तर हे लेफ्ट टू राईट जायला हा बिझनेस तुम्हाला अलाउ करतो, ते सुद्धा मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी न करता. आता माझ्या इथे तुम्हाला एक प्रश्न आहे पर्टिक्युलरली, की मी त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतं हे आवडलं तर करणार का? तुम्ही हो बोलला होता. पण तुम्हाला असं लेफ्ट टू राईट जायला मिळालं तर आवडेल का? नक्की नक्की आवडेल, 100% आवडेल. मग तुमचं आता वय किती आहे सर? मी 32 आहात तुम्ही. 32 ला आहात तुम्ही आता. म्हणजे 35 पर्यंत तुम्ही कम्प्लिटली इंडिपेंडंट झालात समजा. म्हणजे तुमचं, तुम्ही असा नसा, तुम्ही जा नका जाऊ, तुमचा बिझनेस बंद असून दे नसून दे तरी तुमचं इन्कम घरामध्ये येते असा एक स्त्रोत निर्माण झाला, तर तुम्हाला आवडेल का? आवडेल. हॅलो, माझं पण झालं. कारण मला थोडासा एक्सपिरियन्स होता. तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय? हो, ऐकू येत नाही का? मी मोबाईल जरा बाहेरच येतो, म्हणजे तिथे म्हणजे विड्थ ही मिळेल, जास्ती मिळेल मला एखाद वेळेला. कारण माझा नेटचा थोडासा इश्यू आहे का? नाही, मला नाही वाटत तसं. मला रेंज चांगली आहे. माझं वायफाय ऍक्च्युअली डेटावर नाही, मी वायफायवर आहे मी. पण तरी कट होतोय, येत नाहीये. आता येतोय सध्या, पण मध्ये मध्ये कसे काय वर्ड्स असे. ओके, एक मिनिट. हा, मी जरा बघतो, वायफाय वरून जाऊन आपण डेटावरच येतो, बघतो आणि मला सांगा, जरा फीडबॅक द्या. म्हणजे काय होईल की हा, म्हणजे कळेल की माझा आवाज आहे की नाही बरोबर. आता सध्या येतोय चांगला आवाज. ठीक आहे, व्हेरी गुड. तर हे असं आहे. तर म्हणजे रस्ता काय आपल्याकडे? कारण मला तरी माहित नव्हता. मला जॉब माहित होता, मी तो करायचो, आणि बिझनेस माहित होता, पण कधी केला नाही, कारण त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी लागतात. आणि तो रस्ता दाखवायला आज तुम्हाला सागरने बोलावले. बरोबर.
तुमच्यापेक्षा छोटा आहे, सागर तुमच्या बायकोचा लहान भाऊ आहे, सगळं. बरोबर. पण आज हे सिरियसली बघा, आणि तुम्ही त्या दिवशी हम्म. बोललात की मी सागरसाठी नाही, मी माझ्यासाठी येतोय, म्हणजे मला जर आवडलं तर मी करणार, आहे की नाही. आणि त्यांना आम्ही म्हणतो नेहमी थँक्यू बोला, ज्यांनी आणलं. मला पण माझ्या लहान बहिणीने आणलं, 7 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. आज माझी गुरु आहे आणि प्रचंड सक्सेसफुल आहे या बिझनेसमध्ये. कोपरखेराण्यातच राहते आणि आम्ही ना 10x12च्या रूम मध्ये वाढलोय गोवंडीमध्ये. आणि आज अमेरिकेला जाऊन आलो, माझं चांगलं घर झालं. पण तिने ह्या बिझनेसच्या जीवावर, म्हणजे ह्या बिझनेसवर स्वतःच्या नावावर कोपरखेराणीमध्ये महापे ब्रिज आहे ना, त्याच्या बाजूला जे टावर्स आहेत खाली आपल्या साईडला, एक डुप्लेक्स घर घेतलंय, म्हणजे 2.5-3 हजार स्क्वेअर फूटचं घर आहे. बापरे. ह्या बिझनेस छान. त्यामध्ये 2.5-3 हजारचं स्क्वेअर फूटचं, म्हणजे मी तुम्हाला भाव वगैरे काय सांगायलाच नको. आणि ह्या बिझनेसवर झालेलं आहे, म्हणजे एवढं सक्सेस आहे हे तुम्हाला आधी सांगतो. काय आहे मोका हे पण बोलूया आपण. बेसिकली 80 वर्ष जुनं मॉडेल आहे, सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड 100 पेक्षा जास्ती कंट्रीज मध्ये. इंडियामध्ये 99-98 ला चालू झालं साधारण, म्हणजे 20-22 वर्ष झाली. आणि आज इंडियामध्ये 130 युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जातं. आज दिल्लीमध्ये जर तुम्ही बीकॉम जरी केलं फक्त, तरी बीकॉमला सुद्धा म्हणजे ह्या इंडस्ट्री बद्दल शिकवलं जातं. कारण हे इमर्जिंग बिझनेस मॉडेल म्हणतात, नवीन मॉडेल म्हणतात. जसं फ्रँचाईज मॉडेल आहे ना, तसं हे मॉडेल आहे. या मॉडेल बद्दल बोललं जातं खूप. आणि गेल्या वर्षी या बिझनेसने इंडियामध्ये 13,089 करोडचा धंदा केला. म्हणजे मोठी इंडस्ट्री. 13,089 करोडचा धंदा केला गेल्या वर्षी या इंडस्ट्रीने. जशी रिटेल आहे तशी ही इंडस्ट्री आहे. आणि त्याचा प्रूफ म्हणून मी तुम्हाला मुद्दामून पेपर मधलं कटिंग ठेवतोय. आणि हे कटिंग परवाच आहे बघा, जुलै 2019. इथे माझा कर्सर पाहिलं, म्हणजे अक्षरशः आता 8-10 दिवसातलं हे कटिंग आहे. आणि त्यांनी सांगितलंय की इंडियन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री रेकॉर्ड 2.47 बिलियन सेल्स, आणि आता 15th ग्लोबली, म्हणजे पूर्ण जगामध्ये आता 15व्या नंबरला होता. इंडिया बाहेरच्या कंट्रीजमध्ये 80 वर्ष झाली या मॉडेलला, आपल्याकडे फक्त 15 वर्ष झाली. पण बिकॉज मॉडेल मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, ताकद आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता इंडियामध्ये पॉप्युलेशन खूप आहे, आणि जिथे पॉप्युलेशन जास्त तिकडे धंदा जास्त. आज तुम्ही बघा, सिगरेट पासून ते कुठली इंडस्ट्री घ्या, कपड्याची घ्या, पॉवर सोलार घ्या, काही घ्या, आज प्रत्येक बाहेरची इंडस्ट्री कंपनी आज इंडियामध्ये यायला बघते. कारण का, आता आपण मोठं मार्केट आहोत. बरोबर. आपल्या मार्केटमध्ये कुठलंही प्रोडक्ट आपल्याला राहणारच, ही ख्याती आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आपण 15व्या नंबरला आहोत आता. आणि 15व्या नंबरला आहोत, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे की 2025 पर्यंत हे मॉडेल 64,500 करोडचा बिझनेस करायला लागेल. 64,500 करोड इंडियात. आणि मी नाही म्हणत, KPMG मोठे मोठे ऑथर्स वगैरे सगळे म्हणतात. आणि ह्याला ना 21व्या शतकाचा व्यवसाय म्हणतात. सेम ऑथर्स, मगाशी जे बुक दाखवलंय दुसरं बुक आहे, बिझनेस ऑफ 21st सेंचुरी, मराठीमध्ये पण आहे. 21व्या शतकाचा व्यवसाय तुम्हाला कुठेही मिळू शकता, आसाम भवन सारख्या ठिकाणी वगैरे पण. आणि हे पुस्तक तुम्ही जर वाचलं ना, तर मी आज काय बोलतो तुम्हाला जास्ती कळेल. आणि हे पुस्तकामध्ये तो काय म्हणतो की हा 21व्या शतकाचा व्यवसाय आहे. कारण 21व्या शतकामध्ये जेवढी लोक, 21व्या शतकामध्ये जी लोक जगामध्ये पूर्ण करोडपती बनतील, त्याच्यातला सर्वात जास्ती पर्सेंटेज ह्या मॉडेलने बनते. कारण या मॉडेलमध्ये ती ताकद आहे. या मॉडेलमधून कोणीही बनू शकतो अशी ताकद. आणि मग काय आहे म्हणजे, आणि याची ताकद काय, आणि याच्यात बेसिक सर्वात जास्ती फायदा काय, तर याच्यातले 3 फायदे आहेत जे मला आवडले होते. पहिला फायदा आहे की हे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगत नाही करायला, म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाही. आज तुम्ही तुमची डिस्ट्रीब्युशनशिप आहे गॉडफ्रे फिलिप्स आणि मालब्रोची, त्याच्यामध्ये तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? मी सुरुवातीला 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट. 40 लाख लाख. आणि मी इथे म्हणतो अंडर 50,000 ने तुम्ही चालू करू शकता. अच्छा, मजा बघा, 40 लाख आणि अंडर 50,000 असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला खूप तफावत आहे. पण नंतर आपल्याला काय वाटतं की म्हणजे बिझनेस किती मोठा असणार, तर तसं नाही, तसं नाहीये. याच्यामधून तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे कमवू शकता, याची ताकद. गेले 14 वर्ष कन्सिस्टंटली 1 करोड पेक्षा जास्ती इन्कम आहे दरवर्षी. म्हणजे 40-50 हजार चालवणारा बिझनेस एवढा मोठा करू शकतो, याच्यावर विश्वास बसत नाही ऍक्च्युली आपला. कारण हा 21व्या शतकाचा आहे. प्लस फुल टाइम कमिटमेंट नाही, म्हणजे तुमचा जो बिझनेस चालू आहे तो सांभाळून तुम्ही हे करू शकता, दिवसाचे 1-2 तास इकडे तिकडे काढून. हे सर्वात महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया नाही, जो जनरली बिझनेसला नसतोच. आणि का असं, कारण तुम्हाला एक टीम असेल जी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
म्हणजे आज उदाहरणार्थ सागरनी तुम्हाला सांगितलं, पण सागर एकटा नाहीये, सागर बरोबर आमची टीम आहे अख्खी जी सागरला मदत करते, तुम्हाला पण आम्ही करू. नक्की. ओके, ते महत्वाचं. आणि हे पाहिल्यानंतर मला खूप आवडलं होतं आणि मी माझ्या बहिणीला विचारलं होतं या बिझनेसचं नाव काय, तर तिने सांगितलं जेव्हा डायरेक्ट सेलिंग. आता मी तुम्हाला विचारतो, तुमचं नाव प्रवीण आज लिहिलं तुम्ही, प्रवीण आहात नाव तुमचं, प्रवीण पानवळे. हो हो. हा, तर प्रवीण सर मला सांगा की डायरेक्ट सेलिंग त्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? नाही, सध्या तर नाही ऐकलं कधी, म्हणजे एवढं डिटेल मध्ये तर कोणाकडून ऐकलं नाही. नाही ऐकलं. म्हणजे फक्त नेटवर्किंग म्हणजे असा एक बिझनेस आहे, असा आहे का ह्याच्यात, म्हणजे हा, हा तो बिझनेस आहे का? कारण की आमच्या बिल्डिंग मध्ये आहे एक, ते मला देत होते, म्हणजे असे विचारत होते कधी टाइम काढून या, मी तुम्हाला बिझनेस वगैरे सांगते. ओके, नाव काय त्यांचं? त्यांचं नाव पण मला आता आठवत नाहीये. त्यांच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे सरदार फॅमिली आहे, सिख फॅमिली आहे. ओके, मग क्या Amway नाम असू है? शकते एखाद वेळेला. वेस्टीज. वेस्टी वेस्टीज. सर जी वो वेस्टीज में सर जी उनकी बिल्डिंग में रहते हैं ना, वो वेस्टीज में वेस्टीज प्रोडक्ट मेरे वगैरे. को भी बुलाया था उन्होंने एक बार. को भी बुलाया था. ओके, व्हेरी गुड. हा. तो वेस्टीज म्हणजे बेसिकली डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग आणि याच्याबद्दल ना मी जवळ लोकांशी बोलतो. आज 14 वर्ष मी करतोय आणि ह्याच कंपनीवर एकाच मॅनेजमेंट बरोबर करतोय. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना भेटलोय आणि बरेच मला काय सांगतात की त्यांनी ऐकलंय किंवा त्यांनी कधी केलंय असं पण म्हणतात, पण त्यांना नक्की माहित नाही काय केलंय. हा, तेच मग. म्हणजे आज सिगरेट एखादा माणूस पितो तरी त्याला सिगरेट डिस्ट्रीब्युशन बद्दल काय माहित नसतं, तो फक्त पितो. त्याला फक्त ती टपरी माहितीये आणि ते सिगरेट माहितीये, बाकी त्याच्यात आणि बऱ्याच वेळेला इव्हन गॉडफ्रे फिलिप्स हे नाव पण नसतं माहिती. नाही माहिती. फोरस्क्वेअर माहितीये त्याला. गॉडफ्रे फिलिप्स नाही माहिती, पण ते काय त्यांना सिगरेट असं बोललात तुम्ही तर ते म्हणलं मला सगळं माहिती आहे कारण मी पितो, बघितलंय कधीतरी आणि मग सिगरेट काय होतं वगैरे वगैरे. पण त्याला जर सांगितलं मी की फक्त कोपरखेरा आणि ते ठाणा एरियामध्ये 2 करोडचा टर्नओव्हर सिगरेटचा आहे तर तो वेडा होईल. तुम्ही करताय, वेडा होईल, तुम्ही करताय. हा फरक आहे ना, माहिती असणं आणि नुसतं आयक्यू माहिती असणं. आणि ते मला याच्यामध्ये खूप आवडलं. माहिती असणं आणि आयक्यू माहिती असणं, हे जो फरक आहे ना, तोच फरक मी आयक्यू माहिती नाही जरा फाइंड आउट केलं होतं काय आहे. आणि मला हे जाणवलं होतं की आज इंडियन गव्हर्नमेंटने याला लिगलाइज करते, इंडियन गव्हर्नमेंट याच्यावर म्हणजे हे करते, तर काय असं, तर त्याचे जरा कारणं बघितली होती मी. तर हे ट्रेडिशनल सेलिंग पेक्षा थोडंसं वेगळं आहे, म्हणून हे इन्व्हेस्टमेंट न करता करू शकता. काय होतं माहितीये का, आज कुठलंही प्रोडक्ट जे विकलं जातं मार्केटमध्ये कसं विकलं जातं बघा. एक असतो मॅन्युफॅक्चरर म्हणजे गॉडफ्रे फिलिप्स उदाहरणार्थ, आणि दुसरा असतो कस्टमर, बरोबर आहे. तो जे 30 रुपयाला बनवतो ते आपल्या कस्टमर पर्यंत येईपर्यंत 100 रुपयाचं होतं. करेक्ट आहे, बरोबर. हे असं होतं, ते का होतं, कारण त्याच्याकडून मला डायरेक्ट येत नाही. म्हणजे तो देतो एका स्टॉकिस्टला, तो देतो एका डिस्ट्रीब्युटरला, तो देतो एका होलसेलरला, तो देतो एका रिटेलरला, आणि मग माझ्याकडे येतं. आणि 4 जण मधले आहेत आणि मॅन्युफॅक्चरर सगळे मिळून काय करतात, ते जे उरलेले 70% मधले ते घेतात. आणि ते मला मान्य आहे, कारण ते मी पाहिजे, ते मला मान्य आहे. कारण माझ्याकडे एक तर रस्ता नाही मॅन्युफॅक्चरकडे जाऊन एक सिगरेट घेण्याचा, कारण मॅन्युफॅक्चरकडे जाऊन मला घ्यायची असेल तर 2 लाखाचा शक्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्याकडे वेळ नाही हे सगळं करत बसायला. तिसरी गोष्ट, माझ्याकडे पैसा नाही इन्व्हेस्टमेंट करायला, आणि त्याच्यामुळे मी असं करतो. प्रत्येकच गोष्ट झाली, म्हणजे तुमची नाही फक्त, सगळ्याच गोष्टीमध्ये असंच आहे. त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ऍडव्हर्टायझिंग आणि प्रमोशन. आज बघा, सिगरेट, दारू या ऍडव्हर्टाईज डायरेक्टली करता येत नाही, पण तरी सुद्धा काहीतरी करून ऍडव्हर्टाईज होतं. आणि ते ऍडव्हर्टायझिंग करणारे लोक फार मोठे असतात. अमिताभ पासून शाहरुख पर्यंत, सचिन पासून धोनी पर्यंत, ऐश्वर्या पासून सानिया मिर्झा पर्यंत सगळे लोक ऍडव्हर्टायझिंग मध्ये असतात. आणि हे सगळे लोक मिळून 70% माझ्या खिशातून घेतात. करेक्ट आहे. आता ही जी मजा आहे ना, स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, तुमचा जो बिझनेस आहे तो मला शक्य नाही, ते आपण करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी वेळ पाहिजे, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी पाहिजे. पण हे जे वरचे लोक आहेत ना, हे काय करतात ते जरा बघूया. ते फक्त येऊन बोलतात 5 मिनिटासाठी, एक मीटिंग करतात आणि बोलतात कुछ मिठ्ठा हो जाए, किंवा आता कॅडबरीचं चाललंय धन्यवाद, नवीन प्रमोशन चाललंय धन्यवाद, है ना. किंवा हे सचिन तेंडुलकर, हे सगळेजण, ऐश्वर्या बोलते मेरे सौंदर्य का राज लक्स. सही मध्ये तुम्ही सांगा मला, ऐश्वर्या आवत असेल का? नाही, त्यातूनच उत्तर आलं मला. पण ही लोक आपल्याला येऊन सांगतात, खोटं बोलतात, त्यांचं प्रोडक्ट आपल्या गळ्यात मारतात आणि ते लोक कामवतात. बरोबर. मजा बघा, आपण पण हेच करतो. कुठेही खर्च केला की त्याची चर्चा करतो. आपण फोन घेतला की 10 लोकांना सांगतो, पिक्चर पाहिला की 20 लोकांना सांगतो, वडापाव जरी खाल्ला आपण तरी लोकांना सांगतो. आपल्या सेंटर 1च्या समोर वडापाव आलाय बघा, त्या कोपऱ्यावर बसतो. तुम्ही कधी खाल्लाय वडापाव?
नाही, सेंटर वनच्या समोरचा नाही. सेंटर वनच्या समोर आहे. हम्म. राईट साईडला जे आसाम भवन आहे आपल्या ह्याच्या आसाम भवनचा कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर. अच्छा तुम्हाला मी सांगतो बरेच वर्ष येतो वडापाववाला त्या कॉर्नरवर. आणि अच्छा. तो ना स्विफ्ट डिझायर घेऊन येतो वडापावची गाडी लावायला. हो. वडापाव विकतो रात्री परत स्विफ्ट डिझायरने घरी जातो. वाशी गावात राहतो. मग त्याने त्या वडापाववर स्विफ्ट डिझायर घेतली. पण लोकांनी काय केलं, फक्त त्याचं प्रमोशन करत काय सॉलिड वडापाव काय सॉलिड वडापाव. आता मी पण तुम्हाला सांगितलं तुम्ही कधीच खाल्ला नाही, पण उद्या कधी लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही त्या एरियात असाल आणि वडापाव खायचा मूड आला, तुम्हाला माझे शब्द आठवणार आणि तुम्ही जाऊन टेस्ट करणार. मला काय मिळालं, तुम्हाला तुमची ऍडव्हर्टायझिंग झाली तुमची. मी फुकट मार्केटिंग करतो आणि लोक पैसे घेऊन करतात. बरे लोक स्वतः धंदा सांभाळून करतात, क्रिकेट बॅडमिंटन टेनिस सगळं सांभाळून करतात आणि ह्या बिझनेस मधून ऍक्च्युअली फुल टाइम करिअर पेक्षा जास्ती कमवतात. अच्छा. तुम्ही बघितलं तर. आणि हे काम मी करू शकतो आणि तेच आहे डायरेक्ट सेलिंग. काय करतात, कस्टमरला डिस्ट्रीब्युटर बनवायला अलाउड करतात. ह्या लोकांची आपल्याला गरज नाही मधल्याची. आणि कस्टमरला डिस्ट्रीब्युटर बनवा आणि कस्टमर काय करेल, प्रोडक्ट घेईल, चर्चा करेल आणि त्याच्यामधून जो व्हॉल्यूम तयार होईल. त्याला आज काहीही मिळत नाहीये चर्चा करण्यासाठी, पण त्याला चर्चा करण्यासाठी पैसे मिळाले, तो पैसे कमवण्यासाठी काहीतरी करू शकेल, त्याला मार्ग मिळेल. आणि हे जे 70% आहेत याच्यामधून त्याला पैसा मिळेल. त्याच्याकडे एक इन्कम मेकिंग सोर्स तयार होईल. त्याचा जॉब न जाता त्याचं खर्च नव्हता वगैरे वगैरे. आणि ते मला आवडलं होतं. मी चर्चा करायलाच म्हणजे मी बोलायला सुरुवात केली होती. पण होतं काय माहितीये का, की कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग बऱ्याच लोकांनी मला चालू केलं की बिझनेस नाही रे तो, ती चेन सिस्टम आहे, ते असं आहे तसं आहे, ते मेंबरशिप आणि मग ते काय होत नाही वगैरे वगैरे वगैरे. बऱ्याच लोकांनी मला काय काय सांगितलं. आणि मग शेवटी मी विचार केला की याच्यावर आपण माहिती काढली पाहिजे. आणि ती माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की इंडियन गव्हर्नमेंटने 12 सप्टेंबर 2016 याच्यासाठी गाईडलाईन्स आणल्या. आता इंडियन गव्हर्नमेंटने जर या बिझनेससाठी गाईडलाईन आणल्या तर गव्हर्नमेंटला काहीतरी चांगलं दिसत असेल की नाही, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणून तिने गाईडलाईन आणल्या. गव्हर्नमेंटला दिसतंय की ही इंडस्ट्री आहे ना, ही स्वयंरोजगार खडी करणारी इंडस्ट्री आहे आणि ह्या इंडस्ट्रीमधून आपला जो मोठा अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे तो जाऊ शकतो. लोक आज बघा गव्हर्नमेंट पण बोलते नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना, धंदेवाले बना. ते कॉन्ट्रीब्यूट करतात इकॉनॉमीसाठी, नोकरदार कॉन्ट्रीब्यूट करत नाही जास्ती. आणि ते मला जाम आवडलं होतं. आणि मी बोललो होतो जर गव्हर्नमेंट आहे तर ते काय बघायला पाहिजे. आणि मग मला कळलं होतं की इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, बायर आहे, सेलर आहे, जेन्युइन प्रोडक्ट्स आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे. जे पैसे कमवले जातात ते फक्त टर्नओव्हर मधून कमवले जातात आणि जे पैसे कमवले जातात त्याच्यावर टॅक्सेस बरोबर पे होतात. तर ती इंडस्ट्री आहे. इंडियामध्ये ना 10,000 कंपन्या नेटवर्क मार्केटिंग आम्ही डायरेक्ट सेलिंग करतो म्हणून आल्या आणि बऱ्याच लोकांचे पैसे लुबाडून भूल झाल्या. बरेच स्कॅम झाले. पहिल्या 10 जणांना पैसे द्यायचे आणि नंतरच्या 1000 लोकांचे पैसे वापायचे. हे जे मी पाहिलं होतं ते मी बोललो ह्यांनी गव्हर्नमेंटने गाईडलाईन बनवल्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांकडे आहेत ते खरे बिझनेसमॅन आहेत. आता तुमचाच बिझनेस बघूया आपण. तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरर आहे गॉडफ्रे फिलिप्स, बायर आहे, सेलर आहे, जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत. जे प्रोडक्ट आहे तुम्ही बोलता मी गॉडफ्रे फिलिप्सची फोर्सवेअर देतो तर फोर्सवेअरच देतात, दुसरं काहीतरी देत नाही कचरा बरोबर. डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे प्रॉपर तुमच्याकडे. तुमच्याकडे पैसा येतो तर कधी येतो, टर्नओव्हरवरच येतो. तुमचं ठरलेलं पर्सेंटेज आहे, टर्नओव्हर एवढं मिळणार, हे ठरलेलं पर्सेंटेज. आणि तुम्ही टॅक्सेस पे करता म्हणजे तो बिझनेस झाला. आणि म्हणून या डायरेक्ट सेलिंग मध्ये ज्या कंपन्या करतात तो डायरेक्ट सेलिंग करतात असं मी म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते. आणि अशा ना आजपर्यंत जवळजवळ म्हणजे 457 कंपन्यांना हे मिळालंय अप्रुव्हल. अच्छा. आणि त्या 457 कंपन्यांची लिस्ट जी आहे ती डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. म्हणजे मी असं मनगडत काही बोलत नाही. आणि हे सगळं लिगल दिसल्यामुळे मी चालू केलं होतं. आता चालू करताना मी अजून एक बघितलं होतं की हे सक्सेस देऊ शकतं मला इंडस्ट्री, पण मला काय बघायला लागेल आणि कुठल्या कंपनी बरोबर करायला लागेल आणि कुठल्या कंपनी बरोबर नाही करायचं. ज्या वेळेला बघायला सुरुवात केली मी त्यावेळेला मला दिसले 5 P तुम्हाला बघायला लागतील: प्रोफाईल, प्रोडक्ट्स, प्रोफेशनल एज्युकेशन, पेआउट आणि प्लान. आणि जर 5 P बरोबर असतील तरच तुम्ही करू शकता, नाही तर नाही करू शकत. याच्यामध्ये एकामध्ये जरी प्रॉब्लेम असेल ना तरी नाही करू शकत. प्रोफाईल तगडी पाहिजे, लीगल पाहिजे. प्रोडक्ट्स अशी पाहिजेत की जी जरूरतवाली, आवडणारी आणि परवडणारी. तिसरी गोष्ट एज्युकेशन सिस्टम पाहिजे, कारण मला जर माहित नाही कसं करायचं तर मला एज्युकेशन सिस्टम मिळाली तर मला करू शकतो.
आज तुमच्या बिझनेसमध्ये बघा, तुम्हीच चालू करायचं आहे, तुम्हीच करायचं आहे आणि तुम्हीच ठेचा खायचे आहेत आणि तुम्हीच लॉसमध्ये नाही तर प्रॉफिट मिळायचं. तुम्हाला असं मदत करायला सांगणारं कोणी नाही. इथे तसं नाही, इथे एज्युकेशन सिस्टम आहे. 4थी आणि 5वी गोष्ट पे आउट आणि प्लान आहे चांगला, आणि तोच तुम्हाला मी दाखवेन आज. हेच 5P दाखवेन. कंपनीचं नाव सांगतो मी तुम्हाला. तसं हे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, हा आमच्या कंपनीचं नाव. मी यांच्याबरोबर गेले 14 वर्ष या मॅनेजमेंट बरोबर आहे. हा दुसरा प्रोजेक्ट आहे मॅनेजमेंटचा, ज्याच्यामध्ये मी 14 ऑगस्ट 2013 पासून आहे, पण 2006 पासून ह्याच मॅनेजमेंट बरोबर आहे. ओके. आणि ह्या मॅनेजमेंट बरोबर आहे तर पहिला पी कुठला? आमची प्रोफाईल एकदम तगडी आहे, लीगल आहे, ऑनेस्ट आहे, एथिकल आहे. आम्ही कंपनीज ऍक्ट 1956 प्रमाणे लीगल एंटिटी आहोत. आम्ही फिकीचे मेंबर आहोत, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे. ज्यांना स्टॅट्युटरी वॉर्निंग, स्टॅट्युटरी ऑडिटची रिक्वायरमेंट आहे, त्याच लोकांना ही मेंबरशिप मिळते. त्याच्यानंतर ISO 9001:2015 सर्टिफाईड आहे ही कंपनी. त्याच्यानंतर आम्ही काय बोलतात त्याला, FDSA चे मेंबर आहोत, फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचे. आणि सर्वात महत्वाचं, आम्ही आज प्रधानमंत्री कौशल विकास योजनेबरोबर काम करतो, बेस्ट इन क्लास एम्प्लॉयर स्कीम मध्ये, आणि ते मला जाम आवडले होते, एकदम मस्त होतं. आणि आज आमच्या एक प्रोसेस चालू होती लॉकडाऊनच्या आधी, ती लॉकडाऊन नंतर परत सुरू होईल. आम्ही सर्टिफिकेशन देतोय आमच्या सगळ्या डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरना, आणि हे सत्यमेव जयतेचा जो स्टॅम्प आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, हा प्रत्येकाच्या व्हिजिटिंग कार्डवर येईल. माझा मुलगा पहिल्या बॅचला त्या परीक्षेला बसला होता आणि त्याने 100 पैकी 100 मिळवले ओजस. 7 मिनिटात सोडवला होता आणि 100 पैकी 100 घेतले. हे लॉकडाऊन वगैरे संपलं, ज्यावेळी चालू होईल त्यावेळी त्यांना हे सगळं व्हिजिटिंग कार्ड येईल. म्हणजे 100% लीगल आहे. ही डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीची वेबसाईट, ज्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरवर आमचं नाव आहे, माय लाईफस्टाईल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यानंतर आमची प्रोफाईल जर बघितली तर 480 शॉपीज आहेत आमचे पूर्ण इंडियामध्ये, काश्मीर ते कन्याकुमारी, मुंबई ते गुवाहाटी, 480 शॉपीज आहेत. वाशीमध्ये 2 आहे, एक हावरे मॉल आहे ना आपला स्टेशनला, त्याच्यामध्ये आहे, दोन्ही त्याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर इकडे ह्या बाजूला गेलात तर बेलापूरला आहे, नंतर पनवेलला आहे, त्याच्यानंतर मग महाड वगैरे सगळं, आणि खूप ठिकाणी आहे, पेणला आहे, इंदापूरला आहे. या बाजूला गेलात तुमच्या पुणा साईडला तर आपल्या मुंबईमध्ये तर आहेतच, मुलुंडमध्ये वगैरे आहेत. आणि खोपोलीला शॉपी आहे पहिली, मुंबईपासून बाहेर पडल्यावर खोपोलीला शॉपी आहे. त्याच्यानंतर लोणावळ्याला शॉपी आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 3 ते 4 शॉपी आहेत. नाशिकला गेलात तर नाशिकमध्ये शॉपीज आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल तिथे शॉपीज आहे. साताऱ्यात शॉपी आहे, कोल्हापूरला शॉपी आहे. तुम्ही साताऱ्याचे आहात ना? आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उभं केलं आणि ते मला आवडलं होतं की कंपनीचं आपली इन्व्हेस्टमेंट आहे. आज तुम्ही तुमच्या बिझनेससाठी साहेब 3 दुकानं स्वतःची विकत घेतली, म्हणजे कितीची इन्व्हेस्टमेंट झाली? तुम्ही आता 4 महिन्यापूर्वी घेतली, करोडोची झाली इन्व्हेस्टमेंट, बरोबर ना? आणि आजकाल असे आपण सगळे पैसे स्वतः टाकत नाही, म्हणजे EMI वगैरे सगळं असतं आणि सगळं कॅल्क्युलेशन डिपेंड असतात आपल्या होण्याच्या धंद्यावर, बरोबर की नाही? आणि धंदा जसा वाढतो तशी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला लागतं आपल्याला. पण ह्याच्यामध्ये मला इन्फ्रास्ट्रक्चर करायचंच नाहीये, कंपनीने सगळं केलंय, ते खूप चांगलं वाटलं होतं मला. दुसरी गोष्ट, आम्ही 30,000 रँक अचिव्हर्स आतापर्यंत बनवलेत आणि सगळ्यांची नावं वेबसाईटवर आहेत. त्याच्यानंतर बघितलं होतं 7,000 फॉरेन टूर अचिव्हर्स आहेत आम्ही तयार केलेले, ज्यांना आम्ही फॉरेनला घेऊन गेलो. मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, आम्ही याच्यामध्ये जाऊन आलो सगळीकडे, श्रीलंका. आणि या सगळ्या टूर ज्या असतात त्या 100% फ्री असतात. जाणं येणं, राहणं, खाणं, व्हिसा एक्सपेन्स, तिकडची सिटी टूर, सगळं 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 एकदम जोरदार. आम्ही आमच्या ग्रुपची मध्ये गोवा काढली होती आणि गोव्याला जाऊन आलो आम्ही, मजा आली होती खूप. नंतर ऑनलाईन ऑफलाईन मॉडेल आहे सगळं, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर माहित असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. त्याच्यानंतर रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे आम्ही मेंबर आहोत. ओके. आणि सर्वात महत्वाचं, आम्ही पेमेंट मास्टर आहोत साहेब. दर बुधवारी पेमेंट येतं बरोबर, दर बुधवारी. त्यामुळे एकदम मस्त पेमेंट. आजपर्यंत 14 वर्ष झाली मला बुधवारचा गुरुवार झाला नाही. कार बोला, कुठल्याही ब्रँडची बोला, आमच्या अचिव्हर्स कडे आहेत. मर्सिडीज, ऑडी, जगवार, BMW, पोर्श, लँड रोवर. हे जो खाली फोटो आहे लँड रोवर डिस्कवरी बरोबरचा, ती सख्खी माझी बहीण छोटी. अच्छा. तिने मला बिझनेस मध्ये आणली. ओके. म्हणजे आज 2,500-3,000 स्क्वेअर फूटच्या घरात राहते. नंतर मला ती म्हणजे काय म्हणतात त्याला, 70 लाखाची गाडी चालवते. म्हणजे लाईफ एकदम मस्त आहे. बरं, कुठेही शॉप, ऑफिस, फॅक्टरी नाही, एकही पैसा मालामध्ये अडकलेला नाही.
एकही नोकर चाकर नाही. आज तुम्हाला माहिती आहे किती चांगले नोकर मिळवायला किती त्रास असतो. हो. त्याच्यानंतर एकही पैसा क्रेडिटमध्ये उधारीमध्ये पेंडिंग नाही, एकही पैसा मालामध्ये अडकलेला नाही आणि एका जागी राहून बसायला राहत नाही आणि तरी सुद्धा लाखोचं इन्कम, महिन्याचं 10-12 लाखाचं इन्कम कुठेही जात नाही, आरामात येते. ती कुठे असून दे, स्वित्झर्लंडला जाऊन दे, कुठे जाऊन दे, बरोबर बुधवारी पेमेंट येणार. आणि ती ह्या बिझनेसची जादू आहे. आणि तुम्हाला जर तसं आवडणार असेल तर हा बिझनेस तुम्ही प्रेमात पडाल या बिझनेसच्या. मी तुम्हाला सांगतो एकदम जबरदस्त. का असं झालंय? कारण आमची मॅनेजमेंट तगडी आहे, प्रोफेशनल आहे आणि आमच्या सगळ्या मॅनेजमेंटच्या एक्झिक्युटिव्हचा तुम्ही एक्सपिरियन्स पाहिलात तर 170 वर्षापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री चालवण्याचा. कोणाला 20 वर्ष, कोणाला 25 वर्ष, कोणाला 15 वर्ष असं टोटल केलं तर तुम्ही. आणि आमची व्हिजन जी आहे ती दुनियेतला नंबर 1 होण्याची व्हिजन आहे आमची आणि ते आम्हाला जाम आवडतं. त्याच्यानंतर मी बघितलं होतं की आम्ही आज सेकंड पी म्हणजे प्रोडक्ट्स आमची खूप चांगली आहेत, प्रोडक्ट जबरदस्त आहेत, जरूरतवाली, आवडणारी आणि परवडणारी. आम्ही 6 ब्रँड आहेत आमचे स्वतःचे. म्हणजे गॉडफ्रे फिलिप्सचा जसा 4 स्क्वेअर ब्रँड आहे, करेक्ट आहे ना, पण गॉडफ्रे फिलिप्स फक्त 4 स्क्वेअर नाही बनवत ना, फोर स्क्वेअर लाईट बनवते, 4 स्क्वेअर बनवते, 4 स्क्वेअर आहे, फेमस, क्रश, फ्लो क्रश, जवळजवळ 7 एसक्यू भरपूर आहेत, 15 आमचे 6 ब्रँड्स आहेत स्वतःचे, आमचे ब्रँड्स आहेत. आणि या ब्रँड्सच्या तहे ना आम्ही 4 कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट बनवतो: हेल्थ अँड वेलनेस, पर्सनल केअर, होम केअर आणि ॲग्रो केअर. आणि सगळी प्रोडक्ट आम्ही जी बनवतो ना याची खासियत अशी आहे की ही सगळी वर्ल्ड क्लास क्वालिटीची आहे, ही सगळी रिसर्च बेस्ड आहेत, ही सगळी प्रोडक्ट सर्टिफाईड आहेत, ही सगळी प्रोडक्ट नॅचरल आहेत, आयुर्वेदिक आहेत किंवा ऑर्गॅनिक आहेत जर ती ॲग्रो असतील. ओके. आता ह्याच्यानंतरच सांगतो तुम्हाला की ही का बनले तशी, कारण आमचे सायंटिस्ट खूप तगडे आहेत. आमच्या प्रत्येक सायंटिस्टला, आमची टीम आहे मोठी आणि प्रत्येक सायंटिस्टला 25 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा, जसं की हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बल्सर, रँडॅक्स. आणि ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी 25 वर्ष काम केल्यानंतर आज ते लोक आमच्या बरोबर काम करतात. आमचे जे चीफ सायंटिस्ट आहेत डॉक्टर DBA नारायणा, त्यांना 42 वर्षाचा फार्माकोलॉजीचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्या नावावर 20 पेटंट्स आहेत. म्हणजे या क्वालिटीची माणसं आमची प्रोडक्ट बनवली. ते मला खूप आवडलं होतं. आणि आमचा पहिला ब्रँड एलिव्हेंट्स वेलनेस सांगेन तुम्हाला मी आज. आणि याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनवतो. 15-16 प्रोडक्ट्स आहेत आज आमच्याकडे. आणि खासियत प्रत्येकाची सांगता येणार नाही, तुम्हाला डिटेलमध्ये नंतर इन्फॉर्मेशन मिळेल का, मी आज एवढा टाइम घेऊ इच्छित नाही तुमचा. पण ह्याच्यामध्ये ना काही काही आहेत ती मी तुम्हाला सांगेन. वूंड हिलिंग क्रीम जे आहे ना, हे ना कुठल्याही प्रकारची जखम, म्हणजे जळलेलं, कापलेलं, खरचटलेलं सगळं बरं करते. पण याची एक खासियत अशी आहे की हे प्रोडक्ट डायबेटीसची जखम बरी करू शकते, ते सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट्स. मी स्वतः, माझ्याकडे अनुभव आहेत की लोकांचं बोट जाणार होतं, पायाची करंगळी जाणार होती आणि त्यावेळेला ह्याच्यामुळे वाचलं. म्हणजे डायबिटीस पेशंटना जखमा होतात ना, बऱ्या होत नाहीत, मग कापायला लागतात, ते ह्याने वाचवलंय. त्याच्यानंतर वरती UriFlush3 डॉक्टर पाटणकर म्हणून आहेत पुण्याचे, त्यांनी बनवलेलं प्रोडक्ट आहे. आणि हे प्रोडक्ट आहे ना आयुर्वेदिक पद्धतीने युरिन स्टोन, किडनी स्टोन जो असतो तो विदाऊट ऑपरेशन, विदाऊट पेन बाहेर काढू शकतो. म्हणजे डॉक्टर ऑपरेशन सांगतात, लाखोचे खर्च होतात, पण ते हे विदाऊट पेन बाहेर काढतात. आणि माझ्याकडे असे अनुभव आहेत, घरातले अनुभव आहेत. माझ्या सख्या दिराला झाला होता आणि खूप डॉक्टरांनी लिव्हरचं ऑपरेशन करायला सांगितलं. आम्ही बोललो जरा एक बाटली घेऊन बघ आधी, मग करूया. पहिल्या बाटलीमध्येच निघतो, पण बाटल्यांमध्ये निघतो डेफिनेटली. 25 सेंटीमीटरचे स्टोन ह्याने काढलेले, मिलीमीटरचे. हा, त्याच्यानंतर वुमन कॅम्पेनियन, बाईचा साथीदार. आज बायकांना म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल रिलेटेड खूप इश्यू असतात, मासिक पाळी रिलेटेड, जास्ती होणं, कमी होणं, वेदनामय होणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं वगैरे सगळे. आणि या सगळ्यावर ना ॲलोपॅथीमध्ये एक उपाय आहे, म्हणजे हार्मोनल बॅलन्स करायचा, म्हणजे ते हार्मोन्सचे टॅबलेट्स घ्यायचे. पण आमच्या आयुर्वेदिक पद्धतीने ते सगळे त्रास वाचवू शकतात. खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आणि मॅन शक्तिमॅन, पुरुषाचा सेक्शुअल परफॉर्मन्स फक्त वाढवत नाही, पण त्याचा स्पर्म काउंट पण वाढवू शकतं. आणि बऱ्याच लोकांना पुरुषांमध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे, ज्यांना मूल होण्याचा प्रॉब्लेम होता, त्यांना मूल देण्याचं वरदान दिलं या प्रोडक्ट. आमचं चंपी चॅम्पियन ऑइल आहे, एकच प्रकारचं ऑइल जे दोन्ही, म्हणजे तुमच्या चंपीला पण चालतं आणि तुमच्या केसांना पण चालतं आणि तुमच्या गालांना पण चालतं, एवढं सॉफ्ट. आणि हे वेल हार्ट,
हार्टवरचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. 3 महिन्याचा कोर्स केला नाही कुठल्या तरी माणसाने 40 नंतर करावाच मी म्हणेन की तर हार्ट तुमचं चांगलं राहतं. कारण आजकाल ना हार्ट अटॅक एवढ्या लवकर येण्याचं प्रमाण वाढलंय 20व्या वर्षी 25व्या वर्षी. याचा 3 महिन्याचा कोर्स करा, हार्टची हेल्थ चांगलं ठेवतो. खूप एकदम मस्त. हे बिलो 37 आहे, ताप आल्यावर घेण्याचं, पण याच्यामध्ये प्लेटलेट्स खाली जाऊ नयेत म्हणून एक गुच्छूर म्हणून वनस्पती टाकलेली आहे त्याच्यामध्ये. सॉरी, गुळवेल टाकलेलं आहे त्याला म्हणतात, आणि गुडूची, आणि त्याच्यामुळे तुमचे प्लेटलेट्स काउंट खाली जाऊ शकत नाही. असे डेली डिटॉक्स आहे जे डिटॉक्सिफिकेशन करतं. आणि आता काही नवीन प्रोडक्ट आणलेत आम्ही, दम्यावर आहे, थायरॉइडवर आहे, ॲलर्जीजवर आहे, एक कॅल्शियम टॅबलेट आहे, आणि वरती एक कवच प्रा जे इम्युनिटी वाढवतं. केसर बेस्ड आहे आणि दुनियातल्या सर्वात हायएस्ट क्वालिटी केशरवरून तयार केलेलं आहे. माझी प्रोडक्ट आहेत, मी चांगलीच बोलणार, तुम्ही पण म्हणणार आपली प्रोडक्ट आपण चांगलीच म्हणतो. आपला तो बाळ आहे आणि दुसऱ्याचं ते कारखाना. सांगतो तुम्हाला, इंडियन गव्हर्नमेंटने आज आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. आणि त्या आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यावर हे मंत्रालय क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया बरोबर काम करून ह्या सगळ्या आयुर्वेदिक होमिओपॅथी प्रोडक्टना सर्टिफाय करते 2 प्रकारने. एक आहे स्टँडर्ड, म्हणजे तुमचं प्रोडक्ट इंडियन क्वालिटी स्टँडर्डचं आहे आणि तुम्ही इंडियात विकू शकता. दुसरं आहे प्रीमियम, म्हणजे तुमचं प्रोडक्ट इंटरनॅशनल क्वालिटीचं आहे आणि तुम्ही पूर्ण दुनियेत विकू शकता. आणि आमची प्रोडक्ट आता एक्सपोर्ट काही होत नाही. आता बांगलादेश ओपन केलंय, पण ते लॉकडाऊनमुळे परत बंद झाले. पण आमची प्रोडक्टची क्वालिटी आम्ही एवढी आधीपासूनच मेंटेन केली की आम्ही कुठेही विकू शकतो. आणि आमच्याकडे ते स्टँडर्ड नाही, प्रीमियमचं सर्टिफिकेट आहे, प्रत्येक प्रोडक्टवर बॉक्सवर प्रिंटेड आहे. एकदम सुंदर. म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात, सगळे म्हणतात आम्ही अर्जुना टाकले, पण आम्ही एकमेव आता मार्केटमध्ये की जे अर्जुनाचं पान टाकलंय, फूल टाकलंय, झाडाचं देठ टाकलंय, की फांदी टाकलीये, की खोड टाकलंय, की मूळ टाकलंय, हे सांगणार. एवढं छातीटोकपणे सांगणार आहे. खूप चांगलं आहे. नंतर आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाने 2019 सर्वात चांगला ब्रँड म्हणून पुरस्कार दिला हेल्थ केअर ब्रँड म्हणून. ते पण आहेच. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे अशी प्रोडक्ट आहेत की तुम्ही आजारी पडू नये म्हणून आहे. म्हणजे आज कोरोनाचं फार वातावरण वाईट चाललंय, सगळ्यांना असं कोरोना 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 झालंय. पण हे प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं ना साहेब, तर कोरोना असं बोलल्यावर सुद्धा कोरोना काही करू शकणार नाही, एवढं तुमची इम्युन सिस्टम वाढवते. हे प्रोडक्ट आहे आमचं प्रीमियम हेल्थ ड्रिंक विथ हायस्ट स्टोरेज व्हॅल्यू 95. हे 95 काय करतं, एका डॉक्टरने बनवले, पुण्याच्या डॉक्टर संदीप चोपडांनी. आणि याच्यामध्ये 13 प्रकारची बेरीज टाकल्यात और प्लस आमळा, नोनी आणि ॲलोवेरा टाकलंय. आणि हे प्रोडक्ट बनवल्यानंतर अमेरिकेमध्ये जाऊन ब्रुन्सविक लॅबमध्ये टेस्ट केलं गेलेलं आहे. आणि त्या अमेरिकेच्या ब्रुन्सविक लॅबचा रिझल्ट असं म्हणतो की हे जगातलं हायएस्ट स्टोरेज व्हॅल्यूचं प्रोडक्ट आहे. हे अँटीऑक्सिडंट आहे. आज तुमच्या मिसेस असल्या प्रेझेंटेशन मध्ये त्या हॉस्पिटलला की घरी आहे? हॉस्पिटल आहे नाही, घरी आहे. का नाही बसला त्या? नाही, ते आज त्यांची तब्येत ठीक नाही. हो, असं आहे. नक्की हॉस्पिटलमध्ये 14 दिवस असतात ना काहीतरी? नाही, 7 दिवस असते आणि 7 दिवस ऑफ असते. ओके ओके. 12 आवर्सची शिफ्ट आहे त्यांची. ओके, पण गेल्या की 7 दिवसांनी येतात मग? नाही, 12 आवर्स शिफ्ट संपून येतात, घरीच येतात ते. 8 to 8 जॉब आहे. पण नंतर 7 दिवस ऑफ? 7 दिवस ऑफ, 7 दिवस वर्किंग. ओके ओके. पण त्यांना माहिती आहे किती बाहेर खराब वातावरण आहे आता, कारण त्या टेस्ट बघत असतील, त्या दररोज असतील. आणि हे जे प्रोडक्ट रेग्युलर घेतलं ना, आमच्या कंपनीमध्ये सांगतो आतापर्यंत एकही करोनाची केस आलेली नाही. अच्छा. कारण सगळे लोक आम्ही हे घेतो रेग्युलरली. पण घेऊ शकतो, जो आजारी आहे तो पण घेऊ शकतो, 1500 रोगांवर चालू शकतो. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे आणि रेग्युलरली घेऊ शकतो. हे माझं सर्वात महाग प्रोडक्ट आहे, हे पण तुम्हाला सांगतो. सर्वात महाग प्रोडक्ट हे माझं आहे. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या बिझनेसच्या अनुभवावरून, तुमच्याकडे जी सर्वात महाग सिगरेट आहे ती क्वांटिटीने जास्ती जाते की स्वस्त आहे ती क्वांटिटीने जास्ती जाते? सर्वात महाग तसे मालब्रोची आहे, ती जास्त जातो माल. क्वांटिटीने म्हणतोय मी. क्वांटिटीने तर सर्वात स्वस्त माल जातो आहे, तो जास्त क्वांटिटी मध्ये. तुम्हाला पैसे जास्ती महाग आहे म्हणून तो पैसा जास्ती कमवते ती, पण क्वांटिटी प्रमाणे स्वस्त जातं. तुम्हाला माझं सांगतो, हे माझं जे प्रोडक्ट आहे सर्वात महाग आहे आणि क्वांटिटीने सर्वात जास्त जाणार आहे. अच्छा. पण काय माहिती आहे, याच्यामध्ये दम आहे. 1500 रुपयांना क्वालिटी आहे ती. संजीवनी, तुम्ही युट्यूब गुगलवर गेलात ना, हजारो तुम्हाला टेस्टिमोनी मिळते. एकदम सुंदर. नंतर न्यूट्री लाईफ आहे. माझ्या मुलाला द्यायला चालू केलं होतं जेव्हा मी, त्यावेळेस त्याची 7 इंच हाईट वाढली होती 3 महिन्यामध्ये. खास काय नाही याच्यामध्ये, पुरणार नाही, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या बॉडीला पाहिजेत ना त्या टाकलेल्या.
म्हणजे प्रोटीन्स, व्हायटामिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल सगळं. आणि याच्यामधली सर्वात खासियत काय माहितीये का, की हे ना प्रेग्नंट बाईला पण देऊ शकता, एखादी दूध पाजणारी बाई आहे तिला पण देऊ शकता, आणि कुठल्याही वयाचा कुठलाही माणूस देऊ शकतो. एवढं सेफ आहे. आणि मी नाही बोलत, हे सगळे इन्ग्रेडियंट्स बोलतात. आणि या इन्ग्रेडियंट्सना सर्टिफाय केलं गेलेलं या प्रोडक्ट्सला, ते म्हणजे आमच्या ह्याने कोणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, तिने सर्टिफाय केलं या प्रोडक्टला. आणि ते मला जाम आवडतं. परत अजून प्रोडक्ट्स आहेत काही 4-5 आमच्याकडे, ज्या प्रोडक्ट्समध्ये म्हणजे डायबालाईफ म्हणून प्रोडक्ट आहे डायबिटीसवर आहे, ज्याला इंटरनॅशनल कितीतरी सर्टिफिकेट्स आहेत, प्लस याला आयुष सर्टिफिकेट पण आहे प्रीमियम. मग नंतर आमच्याकडे रोज लागणारी पण प्रोडक्ट्स आहेत, जी नेहमी जाते तसं काही असं ना नेहमीची, पण काही प्रोडक्ट येतात जातात तशी. 3 प्रकारच्या टूथपेस्ट आहेत, फेस वॉश आहे, फेअरनेस क्रीम आहे, 2 प्रकारचे शॅम्पू आहेत, महाभृंगराज ऑइल आहे, नंतर अंडर आय जेल आहे, 5-6 प्रकारचे साबण आहेत, सगळं आहे. प्रीमियम साबण आहे, एकदम हँडमेड क्वालिटी. आणि आमच्याकडे अशी काही प्रोडक्ट्स पण आहेत जी रोजच्या ठिकाणी लागतात, म्हणजे आवळा तेल, फेस पावडर, नंतर नीमची टूथपेस्ट, हा खाली कोकोनट शॅम्पू आहे इथे, कोकोनट शॅम्पू. हे 20 रुपयाचं पॅक आहे आपल्याला डिस्ट्रीब्युटरला येतं, आणि 35 रुपये MRP आहे. 75% याच्यामध्ये मार्जिन आहे, आणि 35 रुपयाला, त्यामुळे कोणी घेऊ शकतं फटाफट. आपण बोललो 3,000 100 रुपयाला तरी कोणी घेऊ शकतं. प्लस क्लीनर आहेत आपल्याकडे सगळे, होम केअर टोटल क्लीनर्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ॲग्रो प्रोडक्ट्स पण आहेत. आता हे सगळे प्रोडक्ट्स चांगले आहेत. आमच्याकडे एक ॲग्रोमध्ये प्रोडक्ट आहे सर, तुम्हाला सांगतो मी, जे ना मचूळ पाणी असतं ना, खारं पाणी, त्याला गोड बनवतात. म्हणजे आपली समुद्राकाठची शेती आहे ना, अलिबाग वगैरे त्या साईडची, शेतीमध्ये येणारं पाणी बऱ्याच वेळेला मचूळ येतं, कारण जमिनीत समुद्र असल्यामुळे. शेतीमध्ये ते खाऱ्या पाण्यामुळे शेती चांगली होत नाही. तर हे प्रोडक्ट आजकाल बरंच वापरलं जातं. टँकर सप्लाय होतात ना, टँकर मध्ये पण जातं. अच्छा. गोड होतं, आणि ते पाणी एकदम शेतीसाठी एकदम चांगलं होतं. त्यात pH फॅक्टर बदलला जातो. मस्त प्रोडक्ट आहे. मॉडिफाय त्याचं नाव, मॉडिफाय, MODIFY. तो 5 म्हणजे हे बदलतो तो. हे इथे एकदम कोपऱ्यात लेफ्टला आहे बघा, मॉडिफाय फर्स्ट आयटम. हे प्रोडक्ट एकदम जबरदस्त. आता प्रोडक्ट बरोबर करायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे. हा पहिला होता. दुसरा प्रश्न माझा होता की मला काही माहित नाही, बिझनेस कधी आयुष्यात मी केला नाही, कसा करू. बरोबर. आणि त्यावेळेला माझी बहीण बोलली होती की आपल्याकडे भाऊ सिस्टम आहे, हार्वेस्ट सिस्टम, हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी म्हणून सिस्टम आहे आपल्याकडे, जी पूर्ण इंडियात चालते. रजिस्टर्ड कंपनी, आपलं मुंबईमध्ये साकीनाक्याला ट्रेनिंग सेंटर आहे, आणि सध्या सगळी ट्रेनिंग आम्ही झूमवर आणि ह्याच्यावर करतो. त्यामुळे काय होतं की लोकांना सगळी ट्रेनिंग आणि सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. ते मला जाम आवडलं होतं. हे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे होतात. आणि त्याच्यानंतर मी बघितलं होतं ते म्हणजे की चौथा पे आउट किती मिळेल. अच्छा. मी तुम्हाला दाखवतो. एकदम तुमचा टर्नओव्हर बेसिसवरच आहे, टर्न इन्कम, बरोबर आहे. तुमचा टर्नओव्हर झाला की इन्कम कधी येतो तुमचं कंपन्यांकडून. कंपनीचं आपल्या मार्जिनवरच आहे ना डिपेंड. कंपनी तुम्हाला मार्जिन द्या. 1 करोडचा सेल झाला तर आपल्याला ज्याप्रमाणे मार्जिन आहे त्याप्रमाणे प्रॉफिट समजायचं. डिपेंड ऑन मंथली किती आपला टर्नओव्हर आहे त्याच्यावर. आता जॉबला एकदा मिळतो, बरोबर आहे, फिक्स असतो. आमच्याकडे दर आठवड्याला पैसा आहे. टर्नओव्हर केला आठवड्यात तुमचं कमिशन आहे. अच्छा. किती पर्यंत देऊ शकता, 500 रुपये ते 2 लाख दाखवतोय मी. 2 लाखाच्या पेक्षा पण जास्त कमवू शकतो लोक. आणि ते कसं दाखवेल, 500 ते 2,10,000 पर्यंत तुम्ही आठवड्याला कमवू शकता. बर. बघा, इन्व्हेस्टमेंट नाही, रिअल इस्टेट नको, शॉप, फॅक्टरी, ऑफिस, नोकर चाकर नको, क्रेडिट नाही, उधारी, आणि एका जागी दररोज जाऊन 10-12 तास बसायला लागत नाही, आणि हे इन्कम. मला काय वाटलंय बघितल्यावर, चांगलं, वाईट, अविश्वसनीय? अविश्वसनीय नाही, फेकणे तर आता नाही, कारण फेकले वेगळीच गोष्ट आहे, कारण की तुम्ही सध्या करतायत त्याच्यात. करेक्ट. त्यावेळेला माझ्या बहीण दाखवत होती ना मला, माझ्या घरामध्ये दाखवत होती, त्यावेळी तुम्हाला पटलं नसेल. 19 वर्ष जॉब केला. अच्छा. 10 वर्ष अमेरिकेला राहिलो. हा जॉब चेंज केले, आणि त्याच्यानंतर 1.5 लाख महिन्याला मिळतो. अच्छा. मला इथे बोलते हे काही करायचं नाही, आणि पार्ट टाइम करून तुला 2,10,000 महिन्याला, आठवड्याला मिळू शकतात. काय बोललो कसं काय. पण मला एक वाटलं होतं की ह्याच्यातला थोडा जरी 10% जरी आला ना, खूप मोठं आहे. भरपूर झालं. स्टार्टिंग साठी 10% आले तरी खूप झालं त्याच्यात. आणि मी बोलतो माझं लाईफ बदलू शकतं, कारण हे सॅलरी करायचंय, मला सॅलरीचं सकट करायचं.
हे सर्वात महत्वाचं. म्हणजे माझा बिझनेस सोडून करायचा असेल तर रिस्क आहे, पण रिस्कच नाही ना. गाजराची पुंगी आहे ना, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. हो, तुमचं काही इन्व्हेस्टमेंट नाही काही नाही. हा, बरोबर. जाम आवडलं होतं. आणि हम्म. त्याच्यानंतर मग मी पाहिलं की कसं मिळतं हे सांग मला. बर. मिळतं नको, कसं मिळतं सांग मला. करायला काय लागेल ते सांग, ते महत्वाचं आहे. प्लॅन काय? सिंपल आहे प्लॅन. काय करायला लागेल, काय करायला लागेल म्हणजे अगदी सिंपल आहे साहेब. आज आपण जी प्रोडक्ट घेतो ती कुठेतरी दुकानात जाऊन घेतो. नक्की. बरोबर. आणि त्यावर तो दुकानदार मोठा होतो. बरोबर. डीमार्ट घ्या, कुठले डीमार्ट बिलियनर आहे, कारण तो मोठा झालाय, कारण त्याच्याकडून आपण प्रोडक्ट घेतो. हे आपण एमआरपी देतो. आजपासून आपली प्रोडक्ट आपल्या दुकानात येत आहे. आपलं दुकान दिसत नाही कुठेही, कारण नाहीच आहे, पण आपल्या प्रोडक्ट येतात. तर आपल्या दुकानातून ही प्रोडक्ट घ्यायची आणि सगळी प्रोडक्ट आयुष्यभर डिस्ट्रीब्युटर प्राइसला मिळणार. तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात म्हणून तुम्ही डिस्ट्रीब्युटर होताना काही दिलं नाही. तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात हे बघा बोललात की तुम्हाला ही सगळी प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर प्राइसला पूर्ण जगावर येऊ शकते. हे मला फायदा वाटला होता. दुसरी अशी गोष्ट, मी दुकानात गेलो की त्याला मोठा करतो. मी जर माझ्या दुकानात गेलो तर मी मोठा होणार. बरोबर. एक दुसरं पाहिलं होतं मी. म्हणजे आज म्हणजे तुम्हाला मी आता तुम्हाला नाही विचारत मी, पण मोस्टली मी पाहिले सिगरेट डिस्ट्रीब्युटर सिगरेट पित नाही. हो, बरोबर आहे, तशी भरपूर आहेत. भरपूर आहे. पण जर एखादा पिणारा असेल, गॉडफ्रे फिलिप्सची डिस्ट्रीब्युटरशिप आहे, बरोबर, तर तो सिगरेट कुठली पित असेल, गॉडफ्रे फिलिप्सची पित असेल की भलती कुठली तरी पित असेल? नाही, तो गॉडफ्रे फिलिप्सचीच पिणार ना. आपली आधीच पिणार, आपली ती पिणार. किराणा मालवाला आहे, त्याच्या घरातले तांदूळ गहू त्याच्याच दुकानातून जाणार ना, दुसरीकडून थोडी जाणार. नाही. तसं हे आपलं दुकान आपण चालू केलंय, प्रोडक्ट आपली वापरायची आणि डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये मिळाल्यामुळे आपल्याला प्रॉफिट झाला. ती जर प्रोडक्ट विकली तर फायदा आहे. आणि ते बोनसेस कसे मिळतात तुम्हाला सांगतो. तुम्ही बिझनेस चालू केलात की तुम्ही चालू करा डिस्ट्रीब्युटरशिप, आज चालू करा. म्हणजे काय म्हणतोय, कल करे सो आज कर, आज करे सो अब. दुसरी गोष्ट, प्रमोट करा प्रोडक्ट, जी आपण नेहमी करतो. तिसरी गोष्ट, नेटवर्क बनवा एजन्सीचा. आज तुम्ही साहेब एजंट आहात, तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, पण तुमच्याकडे नेटवर्क नाहीये. तुम्ही नेटवर्कचा पार्ट आहात. तुमच्या खाली कोण असतं? रिटेल, डायरेक्ट रिटेल की परत होलसेलर असतो? होलसेलर देन रिटेल. म्हणजे तुम्ही रिटेलरला देत नाही? रिटेलरला सेल्समॅन देतात, आम्ही होलसेलर. म्हणजे होलसेल रिटेल असे, रिटेलर कधी कधी होलसेल कडे जातात. ओके ओके ओके. मग तुम्ही कोण? मी डिस्ट्रीब्युटर. तो होलसेलरच्या वरचा? हो, म्हणजे डायरेक्ट कंपनीकडून आम्हालाच येतो माल, मध्ये मिडल नाही, डायरेक्ट कंपनी. सुपर स्टॉकी मध्ये नाही. करेक्ट, एक्झॅक्टली. तर तुम्ही कसं नेटवर्क बांधायचं. तुम्ही नेटवर्क बांधल्यामुळे काय होतं, त्या नेटवर्क मधून होणारा व्हॉल्यूमचा तुम्हाला बिझनेस मिळतो. आज एका रिटेलरचा 2 करोडचा टर्नओव्हर नसेल, पण तुमचा आहे, कारण तुम्ही बऱ्याच रिटेलरना देता, बऱ्याच होलसेलरना. बरोबर. करेक्ट. जेवढे रिटेल जास्त आपल्याकडे तेवढे आपलं टर्नओव्हर. एक्झॅक्टली. पण तुमचा प्रॉब्लेम म्हणजे ना, म्हणजे तुम्हाला सांगत नाही मी, पण तुम्हाला एक एरिया दिलेला आहे कंपनी. बरोबर. क्रायटेरिया एरियामध्येच करायचं. म्हणजे ते पूर्व्याला सावंत आहेत बघा, तुम्हाला मी बोललो त्या दिवशी. आणि सामंत. त्यांच्या एरियात घुसून तुम्ही नाही करू शकत. आणि ते तुमच्या एरियात घुसून करू शकत नाही. बरोबर. हा बिझनेस आहे ना, हे तुम्हाला एरिया लिमिटेड आहे. हा पूर्ण इंडियाचा एरिया मिळतो. अच्छा. तुम्ही कुठे करू शकता. म्हणजे तुम्ही साताऱ्यात करू शकता, तुम्ही कोल्हापुरात करू शकता, आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं सगळीकडे, त्यामुळे तुम्हाला फिरून नाही करायचंय. ही मदत तुम्हाला सगळीकडे मिळते. ऑनलाईन आहे, त्यामुळे ऑनलाईन असल्यामुळे सगळ्यांना मदत आपण घरात बसून करू शकतो. हे मला जाम आवडलं होतं. आणि याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींचा ऍक्सेस मिळतो. एक आहे माय लाईफस्टाईल आणि दुसरा आहे हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी. माय लाईफ तुम्हाला प्रोडक्ट देते, गॅरंटी वॉरंटी देते, तुम्हाला एक व्हर्च्युअल ऑफिस देते कम्प्युटरवर, तुमचं टॅक्सेस वगैरे सगळं बरोबर करते. आणि हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी तुम्हाला शिकवते. तुमची फेल होण्याची गॅरंटी 0 आणि सक्सेस होण्याची गॅरंटी एकदम 100%. आणि तुम्हाला याच्यामधून 7 प्रकारचे बोनस मिळायला चालू होतं. एक रिटेल आणि एमआरपीचा प्रॉफिट, जो तुम्ही पण घेता बिझनेस मध्ये. त्याच्यानंतर पण बघा, सेल्स टर्नओव्हर बोनसवर काही कमिशन मिळतं आम्हाला. त्याच्यानंतर परफॉर्मन्स बोनस, रँक इन्कम, लॉयल्टी इन्कम, अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स. तुम्हाला पण कंपनी एखादा टार्गेट देत असेल, तुमचा रेग्युलर टर्नओव्हर आहे, पण तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्ती केला तर तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी कमिशन. बरोबर. इन्सेंटिव्ह स्कीम पण खूप असतात आणि खूप चांगले आहेत. आता सध्या 4 दिवसाची स्कीम पण चालू आहे, शुक्रवारपर्यंतची. ती पण मी तुम्हाला सांगेन. 10 ते 40% डिस्काउंट मिळतं. त्यामुळे तुम्ही विकलेत प्रोडक्ट्स तर 40% प्रॉफिट घेऊ शकता. मी तर म्हणतो 40 नाही 75% पर्यंत, पण ते एकच प्रोडक्ट आहे म्हणून मी सांगत नाही. 10 ते 40
कारण कमी बोलून जास्ती द्या, त्याचा फायदा आहे. मार्जिन चांगलं आहे साहेब, 40% मार्जिन. कुठलाही तुम्ही बरेच धंदे केले, मला तुम्ही सांगा चांगलं आहे की खूप चांगलं आहे? खूप चांगलं. खूप चांगलं 40% मार्जिन तर कोणच देत नाही. कोणीच देत नाही. आणि हे महत्वाचं, बरोबर. हे महत्वाचं, जाम मला आवडलं होतं ते. आणि त्याच्यानंतर मी पाहिलं होतं सेल्स टर्नओव्हर बोनस, म्हणजे 2,10,000 कमवायचा तो एरिया ना, तो कसा करायचा. तुम्ही एकट्याने नाही करायचा, तुम्ही तुमची एजन्सी नेटवर्क तयार करायचं आणि अनलिमिटेड करू शकता आणि पूर्ण इंडियात कुठेही करू शकता. नो क्रायटेरिया, नो कंडिशन्स. आणि कसं सिंपल, मी जे केलंय तेच लोक करणार माझे खास. चालू कसा करायचा हा बिझनेस? 50,000 बोललो ना, जे त्याची प्रोडक्ट घ्यायची. अच्छा, एक मिनिट, मला तुमचा आवाज एकदा क्लिअर येत नाहीये. हॅलो हॅलो. तुम्ही ते हेडफोन काढू शकता, मग तुम्हाला स्पीकर फोनवर कळेल एखाद वेळेला. बाजूला काही त्रास होईल कोणाला. हॅलो हॅलो, हा बोला. आता येतोय आवाज? आवाज तर येतोय. येतोय ना? हा येतोय. येतोय. मी जरा स्पीड माझा कमी करेन म्हणजे तुम्हाला बरोबर हा कळेल. हा थोडं. हा ऍक्च्युली ते कसं आहे, मध्ये मध्ये डिस्टर्बन्स भरपूर आहे ना, त्यामुळे काय काय वर्ड्स कसे हे होऊन जातात. आणि मग आता पैशाची गोष्ट आहे, सगळं कळायला पाहिजे. मेन प्लॅन आता शिकलंच पाहिजे ना. मेन पर्यंत चाललं, काहीतरी प्रोडक्टची वगैरे माहिती होती ती नंतर पण घेऊ शकतो. इन्फॉर्म दिली तर आपल्याला कधी पण भेटू शकते. कळायला पाहिजे. काय स्ट्रॅटेजी कशी आहे ती. करेक्ट. ते महत्वाचं आहे सर्वात जास्त. बरोबर. तुम्ही 10 ते 50,000ची प्रोडक्ट घेऊन चालू केलं समजा, ऍक्च्युली 10,000ची घेतली तर माझा फायदा, 30, 40, 50ची घेतली तर तुमचा फायदा. कारण कुठल्याही धंद्यामध्ये प्रोडक्ट बल्क घ्यावं. सिगरेटचा डिस्ट्रीब्युटर आहे तर माझ्याकडे स्टॉक घेताना जरा चांगला घेतला मोठा, तर आपण धंदा मोठा करू शकतो. तसं याच्यामध्ये प्रोडक्ट घ्या, बाकी कुठलाही खर्च नाही. आणि प्रोडक्ट अशी आहे की जी घरात वापरण्याजोगी आहे. म्हणजे लोकांना भीती वाटते कधी कधी मी विकू शकेन की नाही, तर तुम्ही तर रिटेलर जाता म्हणजे तुम्ही विकू शकता, पण असं वाटतं. त्यांना मी सांगतो घरात वापरा यार, काय टेन्शन एवढं. ओके. घेतली तुम्हाला कुपन येतात, कुपन 500च्या डिनॉमिनेशन म्हणजे कुपन येतात. आणि ती कुपन तुम्ही इंडियामधल्या आमच्या कुठल्याही शॉपिंगमध्ये किंवा ऑनलाईन रिडीम करू शकता. म्हणजे प्रोडक्ट घेताना कुपन तुम्ही घेतली जाता की तुम्हाला 90 दिवस प्रोडक्ट उचलायला असतात. 50,000 टाकले जातात, तर 50,000ची प्रोडक्ट आजच्या आज घ्यायला पाहिजे असं नाही. बरोबर. 10 करून 90 दिवस घेऊ शकता, पण प्रॉफिट तुमचा आजच निघतो. जसं तुम्ही माल घेताना तुमचं कमिशन निघतं की नाही, तसं माल नंतर घ्या चालेल, कुपनवर कमिशन मिळेल. आणि काय होतं, हे 4 जणांना तुम्ही समजा आणलं, तुम्हाला वाढवायचा बिझनेस, 4 लोकांना आणलं तुमच्या खास. कसं आणायचं, लिस्ट बनवायची, तुम्ही त्यांना इन्व्हाइट करायचं आणि प्लॅन दाखवायचं काम कोणीतरी आम्ही करू, मी करेन, माझा मुलगा करेल आणि थोड्या दिवसांनी साखर तयार होईल असं. तुम्हाला करायचं नाही ते काम, जे महत्वाचं काम आहे. अच्छा. आम्ही करू तुमच्यासाठी. आणि हे लोक काय करणार, प्रोडक्ट घेऊन चालू करणार. त्यांनी प्रोडक्ट घेतली कुठली, कितीची घेतली, समजा 30, 20, 15, 35 अशी प्रोडक्ट घेतली, तर फ्रायडे नाईटला त्यांची टोटल होते लेफ्टची आणि राईटची. अच्छा. ते झाली 50 दोन्ही बाजूला. हे मॅचिंग होतं आणि या मॅचिंगवर तुम्हाला 12% सेल्स टर्नओव्हर बोनस मिळतो, इन ऍडिशन टू द मार्जिन. ती मार्जिन तर मिळालंच 10 ते 40%. हे जरा मला परत एकदा सांगा, ते जरा 30 प्लस 20 ते काय. सांगतो. तुम्ही प्रोडक्ट घेतली, तुमचा बिझनेस चालू झाला. ठीक आहे, 50,000चे मी समजा प्रोडक्ट घेतले, तर तुमचा बिझनेस चालू झाला. पण ते डिपेंड करायचे मला 90 डेज मध्ये कधी पण घेऊ शकतो आपण, असं आहे. एकत्र घेऊन नाही घ्यायचंय मला. एकत्र कंपल्सरी नाहीये, घेतली तर चांगलं. घेतली तर चालून घ्यायचंय. आम्ही त्याच्यामध्ये पण गायडन्स देऊ, कुठली जात आहेत, कुठली नाही जात, काय होतं, कसं होतं, सगळं गायडन्स देऊ. तो सगळा गायडन्स मिळेल. मग 4 जणांना एजन्सी द्यायची याची आपलीच. ओके. आणि हे 4 जण पण प्रोडक्टच घेणार, डुप्लिकेट करणार. जसं मॅकडोनाल्ड करतो, बर्गरची एजन्सी, जम्बो वडापावची एजन्सी, फ्रँचायझी म्हणा चालेल, कॅफे कॉफी डे कॉफीची फ्रँचायझी, वेलनेस फॉर एव्हर मेडिकलची फ्रँचायझी, जावेद हबीब सलूनची फ्रँचायझी, डॉक्टर बात्रा डॉक्टरची फ्रँचायझी, बिकानेर भेळची फ्रँचायझी, तशी आपली ही फ्रँचायझी. पण तिकडे तुम्ही फ्रँचायझर कधीही बनू शकत नाही. इथे तुम्ही फ्रँचायझर बनता जर तुम्ही 4 लोकांना फ्रँचायझी दिली तर. आणि त्यांनी घेतलेल्या व्हॉल्यूमवर, त्यांनी तयार केलेल्या व्हॉल्यूमवर पण तुम्हाला
लेफ्टला आणि राईटला जेवढा धंदा झाला तो मॅचिंग होतो आणि त्या मॅचिंगचे 12% मिळतात. आता इथे मॅचिंग झाले 50,000, तर 50,000चे 12% 6,000 रुपये तुम्हाला मिळेल. हा ऍडिशन मध्ये म्हणजे जो मार्जिन मिळालं ते मिळालं स्वतःची प्रोडक्ट विकून, प्लस हे ऍडिशन दुसऱ्यांनी केलेल्या धंद्यावर मार्जिन. बरोबर. तुम्हाला काय तुमचं मार्जिन मिळतं, मग तुम्ही खाली देता, पण ते जे मार्जिन आहे खालच्याने केलेलं तर त्याला मिळतं, तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळत नाही. करेक्ट आहे ना? बरोबर. तो रिटेलरला देतो, मग रिटेलर जे विकतो ते मार्जिन त्याचं, आणि सर्वात जास्ती पर्सेंटेज रिटेलरला असतात. बरोबर ना? बरोबर. पुढच्या आठवड्यात समजा 1 लाखाचा धंदा झाला तर 1 लाखावर 12%, 1 लाख झाला तर 1 लाखावर 12% 12,000. म्हणजे तो रिटेल ह्याचा वेगळा, हे 4 आणि हे वीकली येतात दर आठवड्याचे. दर आठवड्याला जो धंदा होईल त्याचा चेक तुम्हाला येणार बँकेत. अच्छा. आणि एकदम म्हणजे बाकायदा बुधवारी येतो म्हणजे येतो. बरोबर. टॅक्स वगैरे डिडक्ट करून 100% व्हाईट इन्कम. ओके. सगळं टॅक्स कॅल्क्युलेशन वगैरे सगळं कंपनी करते. तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळे रिपोर्ट्स मिळतात. तुम्हाला अकाउंटंट हे ते काही ठेवायची गरज नाही, एकदम सॉलिड आहे. नंतर तुमचा धंदा असा झाला समजा कधीतरी की लेफ्टला 1 ट्रॅक्टर झाला पण राईटला 50च झाला, तर म्हणजे छोटी साईड आहे ना तिचं मॅचिंग होतं आणि तिच्यावर पैसे येतात है ना. तिच्यावर पैसे येतात 18,000 रुपये. आणि उरले जे ना 50 मायनस करून मॅचिंग केल्यावर हे जे 25 आहे येतंय, ते जे उरलेले 25 आहेत त्या 25ला कॅरी फॉरवर्ड केलं जातं पुढच्या आठवड्यामध्ये. अच्छा. व्हॉल्यूम तुमच्या अकाउंटलाच राहतो, कम्प्युटराइज आहे 100%. पुढच्या आठवड्यात समजा 2.25 आणि 2.90चा धंदा झाला. कारण का माहितीये का, हे 4 जण जे आहेत ना ते 4 जण पण ऍडिशनल धंदा करणार आहेत. हे 4 जण बोलण्यापेक्षा मला नावं द्या ना कुठली तरी 4 चांगली खास लोकांची तुमच्या. आता आपण ती नावं टाकू म्हणजे बरोबर होईल. सागर, किरण. सागर, हा सागर नको, आपला सागर नको, तो तुम्हाला आणतो. अच्छा ठीक आहे ना. किरण घ्या, हा, हरी घ्या, हरी, अमित अमित आणि मेहता. कोण? हे टाका, काय नाव आहे त्याचं, काय पण टाका. सागर टाका, आपलं सागर नाही, रोहित टाका. रोहित. हा, रोहित. ठीक आहे. रोहित टाका. किरण, हरी, अमित आणि रोहित. अमित आणि रोहित हे 4 जण आले. ठीक आणि आहे. ते जे दर आठवड्याला त्यांचा व्हॉल्यूम करतील त्याच्यावर पण तुम्हाला मिळेल. पण त्यांनी 4 जणांनी त्यांनी कोणाला आणलं, अच्छा, तर त्याच्यावर पण मिळणार तुम्हाला. बर. म्हणजे मी माझ्या एका बहिणीला आणलं, मला बहिणीने आणलं सख्या, मी माझ्या चुलत बहिणीला आणलं, चुलत बहिणीच्या खाली माझ्या मुलाला टाकलं, आणि मुलाच्या खाली सागर आहे, आणि सागर तुम्ही येत आहे, आणि 12% वर येतात. अच्छा. हा जबरदस्त फायदा आहे, हा सॉलिड फायदा आहे. आणि त्याच्यावर आता काय 2.50 आणि 2.90 झालं, तर आता 2.50 12% 30,000 येणार, आणि 2.50 मायनस होऊन पुढच्या आठवड्यात कॅरी फॉरवर्ड. बरोबर. पुढच्या आठवड्यात काहीच बिझनेस झाला नाही, समजा आपण त्या सिगरेटच्या बिझनेस मध्ये बिझी होतो, आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तर हे परत कॅरी फॉरवर्ड होतात, तुमच्या अकाउंटलाच राहतात. आणि कधीपर्यंत राहतात? जन्मभर. दिवस नाही, हप्ते नाही, महिने नाही, साल नाही, जन्मभर तुमच्या अकाउंटला जाणार. तुम्ही कधी पण दुसऱ्या बाजूला करा आणि आपला पैसा घेऊन जा. अच्छा. मस्त आहे. तुम्हाला तर सांगा, मला डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये तुमच्या काही कंडिशन आहे की मिनिमम एवढा माल उचलला पाहिजे महिन्याला? हा, म्हणजे जर तुमचा टर्नओव्हरचा तुमचा ऍटलीस्ट 30% स्टॉक तुमच्या गोडाऊन मध्ये हवा. 30% गोडाऊन मध्ये हवा. म्हणजे मग 30 लाख 60 लाखाचा तुम्हाकडे माल हवा स्टॉक. हा, स्टॉक असला पाहिजे. 2 करोडचा जर तुमचा टर्नओव्हर आहे महिन्याला. आमच्याकडे कंडिशन काय माहितीये का, दर महिन्याला 1000चा माल घ्या फक्त. म्हणजे ऍक्च्युअली बिझनेस वाल्यांसाठी ना बिझनेस म्हणजे लल्लू वाटतो, आणि जॉब वाल्यांसाठी त्यांना कळत नाही कंपल्सरी वर्ड आल्यावर. पण कुठल्याही डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये कंपल्सरी असतंच. एकदम कमी आहे, 1000 आहे. का माहितीये का, मी म्हणतो 5000 तरी करा, तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतात. पण 1000 मध्ये काय होतं की घरातली प्रोडक्ट जरी येते ना तरी 1000 पेक्षा जास्ती होतात आरामात. आणि म्हणून बरीच लोक आहेत ना विकण्याच्या ऐवजी फक्त कन्झम्पशनने हा धंदा करतात.
असं पण करणार आहेत बरेच. तर हे झालं आता, हे मला आवडलं जाम. त्याच्यानंतर मी बोलतो की सगळ्यांना 12% देते कंपनी, तर ती देते कशी? तुम्ही आल्यावर सागरला 12, ओजसला 12, मला 12, माझ्या बहिणीला, असं कसं होऊ शकतं? सगळ्यांना 12 दिले तर 12 वाजतील. तर त्याच्यावर हे दिलेलं आहे कंपनीने की समजा 2.5 लाखाचा धंदा झाला, 6 लाखाचा झाला, 12.5चा झाला, मग 20-20 लाखातून धंदा झाला की तुम्हाला 2,40,000 मिळाले पाहिजेत. पण आता तुम्ही एकटे करत नाही आहात, सगळे लोक मिळून करताय. मग तुमच्या एवढा मोठा पैसा कसा द्यायचा? तर कंपनी काय करते, मॅक्झिमम 2,10,000 वरच्यानं देते, त्यायोगे खालच्यांना 12% सगळ्यांना मिळाले पाहिजे. आणि म्हणून ते लिमिट बोललो मी 2 लाखाचं. ओके. अशी बोलताना एका बोनसवर लिमिट आहे. म्हणजे आज माझ्या बहिणीचा धंदा आहे ना साहेब, आठवड्याला 2 करोड होतो. ओके. त्या प्रोडक्टचा. ओके. पण ती एकटी करत नाही, तिची बरीच मोठी टीम आहे अख्ख्या इंडियामध्ये. सगळे थोडा थोडा करतात, थेंबे थेंबे तळे साचे. आणि तिला एकटीला पैसे दिले कसं होईल? म्हणून सगळ्यांना मिळून वरती 2,10,000 देतात. ती पण हॅपी, कारण तिला काही न करता 2,10,000 येतात. आणि बाकी सगळे पण हॅपी, कारण त्यांना बरोबर 12% येतात. एकदम सुंदर बिझनेस. आणि मग आम्ही मदत करतो लोकांना. आता त्याच्यानंतर काय आहे की 10 ते 30, 10 ते 50 असं का बोलतो आपण? तुम्ही 10,000 दिले ना की तुम्हाला एक डिस्ट्रीब्युटरशिप मिळते. एक यू बोलले ना मी, तिथे एक मिळते. आणि तुम्ही समजा ते किरण आणि हरीला आणलं दोघांना, त्यांना जेव्हा 1,05,000चं इन्कम येतं तेव्हा तुम्हाला 2,10,000चं येतं. म्हणजे त्यांना मदत करून. मग मी विचार केला होता, आपण असं केलं तर की त्यांना आणायच्या आधी आपणच अजून 10,000ची 3 डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायच्या. तेवढ्याच कामाने, तेवढ्याच मेहनतीने. आणि लागलं काय एक्स्ट्रा 20,000. ऍक्च्युअली 10,000 तर चालू होतो मी. अंडर 50 का बोललो? तर जरा जास्ती अमाऊंट टाकून केला तर तुम्हाला मल्टिपल डिस्ट्रीब्युटरशिप येतात आणि त्याच्यामुळे जास्ती फायदा होऊ शकतो नंतर लॉंग रन मध्ये. बरोबर. आज तुम्हाला मल्टिपल डिस्ट्रीब्युटरशिप टाकायचे म्हणजे इकडे टाकायला लागेल आणि दुसरी पुण्याला टाकायची किंवा दुसरी चेंबूरला टाकायचे, तर हेडेक वाढेल साहेब. बरोबर. गोडाऊन पाहिजे, तिकडे पण सगळी रिअल इस्टेट घ्यायची, तिकडे पण वेगळा तिकडचं वेगळं लाईट बिल. आणि तो सहाय हे बिझनेस सगळं स्वतः माणूस पाहिजे, दुसऱ्यांच्या भरोश्यावर ठेवू शकतच नाही. पण इथे काय माहितीये, दुसरा माणूस नाही, आपला नोकर नाही, तो त्याच्या बिझनेस मध्ये आहे, त्यामुळे तो ऑटोमॅटिक तो करतो जास्ती. आणि तो जेवढा जास्ती करेल तेवढा आपल्याला जास्ती ऑटोमॅटिक मिळतो. बरोबर. म्हणजे आपण सोर्स बनणार त्यांचा, तिथून तो पुढे काय करेल ते त्याच्या फायद्यासाठी, पण आपल्याला आपलं इन्कम. हे सॉलिड आवडलं होतं, जबरदस्त आवडलं. त्याच्यानंतर पाहिलं मी परफॉर्मन्स बोनस पण आहे, म्हणजे टार्गेट घेऊन स्कीम बोलतात ना तसं, की महिन्याला तुम्ही तिघांना 60,000चा धंदा करायला मदत केली तर तुम्हाला कंपनी एक अमाऊंट बाजूला ठेवते पूल मधून आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे देते. एक्स्ट्रा काही 5-7,000 मिळतात. आणि कंपनी जेवढे देते एखाद्या महिन्यामध्ये परफॉर्मन्स बोनस, तो बोनस आम्ही आमच्या ग्रुप कडून त्या माणसाला तेवढाच इक्वल करतो आणि देतो ऍडिशनल. तुम्ही समजा आलात आणि पहिल्याच महिन्यात परफॉर्मन्स बोनस घेतला आणि 5,000 आला कंपनीकडून त्या महिन्याचा, तर आमच्याकडून 5,000 अशी तुमचा डबल होतो परफॉर्मन्स बोनस. ते पण मला आवडलं जाम. काय होतं ना, शेअरिंग केलं तर सगळ्यांचंच वाढतं, ते सर्वात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट रँक इन्कम आहे मंथली. म्हणजे खालच्यानं अजून मदत केली 2.5 लाख वगैरे करायला, जरा मोठा धंदा करायला, तर तुम्हाला व्हॉल्यूमच्या 2 ते 7% मिळतो. तुमची रँक जशी वाढते त्याप्रमाणे. नाही तुम्ही ह्या रँक्स आहेत सगळ्या, आणि ह्या रँकवर जेवढं असतं तेवढे पर्सेंटेज मिळतं. तसं तुमचं असं ना, म्हणजे तुमचं स्टॉकीच डिस्ट्रीब्युटरचं एक, होलसेलरचं एक, रिटेलरचं एक, असे पर्सेंटेज लिहिलेले असतात ना आधीपासून, तसं ते मिळतं तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं, डायमंडची रॉयल्टी तर लाखोमध्ये जाते आणि 3 लाखाचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स कंपनी फ्री देते जेव्हा तुम्ही पहिलं 2.5 लाखाचं मॅचिंग करता. आणि असे साहेब 32,000 लोकांच्या जवळपास लोक आहेत की ज्यांना हे दिलेलं आहे कंपनीने ऑलरेडी. ओके. आणि मला जाम आवडलं होतं. आणि कशाने चालू करायचं तर आपल्या घरातली खरीदारी करून. जे कोणीही करू शकतो शांतपणे. ज्याला बिझनेस नाही करायचा, ज्याला रिटेल नाही करायचं, तोही करू शकतो. आपल्या घरातलं फक्त सामान खरेदी करू. कॅरी फॉरवर्ड फॉर लाईफ आहे, एकदम सुंदर. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सुद्धा ना माझ्या मनात काही प्रश्न होते. कसे प्रश्न? की मी हे करू शकेन का, मी वेळ काढू शकेन का, माझा जॉब आहे, मी बाहेर फिरतो, अमेरिकेला जातो, इकडे जातो, मी कसं करू कसं. मी ना सतत एवढं सगळं बघितलं, पण करू की नको करू, करू की नको करू, करू की नको करू, असे मनामध्ये द्वंद्व चाललं होतं. मला माहित नाही तुम्ही कुठल्या स्थितीत आहात, तुम्हाला बिझनेस करणारे आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसू शकते. मी तसा नव्हतो, मी जॉबवाला होतो, त्यामुळे मला काहीतरी स्वतःच करायला लागेल याच्यामध्ये थोडीशी भीती पण होती. पण त्याच्यानंतर एक गोष्ट पाहिली आणि ती मला जाम आवडली आणि मी लगेच इमिजिएट चालू केलं होतं. ती गोष्ट कुठली माहिती साहेब? नॉमिनी फीचर. आमच्याकडे नॉमिनी आहे साहेब.
आज मला म्हणजे आता वाईट वाटून नका घेऊ, पण तुम्हाला मी विचारतो साहेब की तुमचा पैसा जो आहे तो कसा आहे तो घरामध्ये, तुम्ही आहात आणि तुमचा बिझनेस आहे म्हणून, बरोबर? बरोबर. उद्या जर तुम्ही किंवा बिझनेस नसाल तर किती पैसा घरात येईल? नाही ना, नाही येणार. नाही. बरोबर. आता तुम्ही स्वतःची ऑफिस म्हणजे दुकानं घेतलेत त्याच्या येईल रेंट वगैरे हम्म. दिली तर. पण अदरवाईज स्वतःची प्रॉपर्टी केली आहे म्हणून येईल. बरोबर. मी सांगतो तुम्हाला साहेब, जॉब घ्या, धंदा घ्या, आपण आहोत तर येणार. आज आपण इन्शुरन्स घेतो, हम्म. आता आपलं काही झालं तर इन्शुरन्स आहे. हम्म. आज आपण बँकेत ठेवतो, इन्शुरन्स ठेवतो, नॉमिनी ठेवतो, कारण हम्म. आपल्याला काय झालं तर बँकेत तो नॉमिनी जो आहे त्याला ते मिळेल. बरोबर. तसं आम्ही नॉमिनी घेतो आणि हा चालतो कसा बघा, बाकीच्या नॉमिनीपेक्षा वेगळा आहे हा. आणि मी ते कसं सांगेन तुम्हाला. आमच्याकडे एक दत्ताराम बकाळकर म्हणून होते, ओके. चालू केला होता. हम्म. कधी 14 ऑगस्ट 2013 ला हम्म. त्यांच्या एका मित्रात थ्रू. हम्म. सागर दाखवतो तुम्हाला, तसे अजित सावंत त्यांचे मित्र होते, रिअल पिक्चर्स आहेत. अच्छा. मीना रोडला राहायचे, बायको प्रियांजली आणि एक मुलगा होता प्रथमेश, जो आता पालेला होता त्यावेळेला. चालू केलं आणि चालू केल्यानंतर बायको नको बोलली होती आधी, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो नवरा बायको दोघांनाही दाखवा, म्हणून मगाशी पण बायकोला घेऊन बसा पाहिजे. कधी कसं होतं की तुम्ही आता बिझनेसवाले आहात, तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता एकटे, पण सगळेच असतात असं नाही. मग नवरा बघतो, बायकोला जाऊन सांगतो, बायकोला एवढंच दिसतं की 30-50 हजार खर्च आहे. तिला हे बिझनेस मध्ये खर्च नसतो, इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर. आणि ती परत येते त्यांना ते, आणि मग त्या उगाच हे करतात. त्यांची बायको पण बोलली होती नका करू, कशाला घेताय झंझट, आपला छोटा एक बिझनेस होता त्यांचा, तो चाललाय, चालून देत वगैरे वगैरे. पण ह्यांनी तरी केलं तिचं न ऐकता. आणि धुरी साहेब आणि आमरे साहेब असे दोघे जण त्यांना भेटले, त्यांचे मित्र, आणि ते बोलले आपण त्या धुरी साहेब आमरे साहेबांचं पण ना 3 आयुर्वेदिक दुकान होती मला कांदिवली एरियामध्ये. अच्छा. वाले होते, त्यांनी प्रोडक्ट आवडली, ते बोलले अरे दुकानात बसून 3-3 दुकानं सांभाळताना नाकी नव येतात आणि हे करून बघूया. आणि चालू केलं. आज 3ही दुकानं बंद आहेत आणि खाण्याचा पैसा मिळतो. 350 लोकांची टीम झाली साहेब. अच्छा. 350 मधले लोक काय करतात मॅक्झिमम, स्वतःच्या घरात सकाळी उठल्यावर ब्रश करतात, आंघोळ करतात, साबण लावतात, तेल लावतात, पावडर लावतात, मसाले खातात, हे करतात ते करतात, बरोबर आहे. आता हे करत असताना जो व्हॉल्यूम तयार होतो त्याचे सगळ्याचे दत्ताराम बगाळकरांना 12%. ते त्यांच्या घरामध्ये प्रोडक्ट यूज करणार, 12% आपल्या अकाउंटला येणार, कारण 100% कम्प्युटराइज आहे. त्यांनी प्रोडक्ट घेतले की आपल्याला पेमेंट होते. हे करत असताना त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस चालू केल्यावर 2 वर्षांनी आणि आजपासून 5 वर्षांनी 2 ऑगस्ट 2015, आता रविवारी 2 ऑगस्ट येईल त्यांची 5वी पुण्यतिथी ऍक्च्युली, वारले साहेब. अच्छा. अचानक म्हणजे सकाळी दूधवाला आला, बेल वाजली, यांनी स्वतः दूध घेतलं दूधवाल्याच्या हातातून, बायकोला दिलं चहा बनवायला. बायकोने ह्यांच्या हातातून दुधाची बॅग घेतली, किचन मध्ये गेली, चहा बनवला आणि 5 मिनिटात जेव्हा बाहेर आली त्यावेळेला हे दुनियेमध्ये नव्हते. अरे बाप. मॅसिव्ह कार्डियक अरेस्ट ऑन दी स्पॉट खाली. वय काय यांचं? अरे थोडं कमी होते हा, करंट फोटो जातानाच्या वेळेचा छोटा मुलगा होता शाळेतला, 40 वर्ष असेल, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. साहेब तुम्हाला माहिती आहे तुमच्या मोराज मध्ये खन्ना ट्रॅव्हल आहे, माहिती आहे खन्ना ट्रॅव्हल? ऐकून आहे मी. तो माणूस आमचा मित्र आहे चांगला, 6 महिने झाले असतील. त्यांना एका कोणाच्या तरी वाढदिवसाला जायचं होतं, फोन केला ऑफिस मध्ये, घरी या, मोराज मध्येच राहायचे. निघाले, घरी आले, म्हणजे घरी म्हणजे खाली बिल्डिंगच्या, बिल्डिंगची लिफ्ट बोलावली आणि लिफ्ट वरतून 8व्या माळ्यावरून खाली यायच्या आधी हे गेलेले होते. अरे काही लक्षण नाही, काही नाही, कार्डियक अरेस्ट, गेला माणूस. आणि असं कोणाचंही होऊ शकतं आज. मजा काय झाली माहितीये का, हे गेले. आता दुसरा कुठला बिझनेस, तो जो दुसरा त्यांचा होता तो बंद झाला, कारण चालवणारं कोण नाही. काय इन्शुरन्स असेल तो एकदा देतील कंपन्या, त्याच्यानंतर काय. तुम्हाला मी सांगतो साहेब, ज्यांनी इन्शुरन्स घेतला होता आणि जे कोरोनाने गेले, कुठली इन्शुरन्स कंपनी कोरोनाला कव्हर करत नव्हती, इन्क्लुडिंग नॅशनल इंडिया, इन्क्लुडिंग LIC. लोकांचे प्रॉब्लेम झाले कमावणारा गेल्यावर. पण आज ह्यांना ना काय झालं माहिती, हे गेले आणि त्यांनी कंपनीने त्यांच्या बायकोला ठेवलं, कारण की नॉमिनी होती.
बरोबर. आणि धुरी सर आणि आमरे सर करत हम्म. राहिले बिझनेस, अजूनही करतायत. ही 350 लोकांची तीम होती ती आज 3,500 पेक्षा जास्ती आहे. बापरे. आणि महिन्याला सर 70-80 हजार रुपयाचा जो व्हॉल्यूमचं इन्कम निघतं 12%, ते आजही 5 वर्ष झाली त्या जाऊन, पण आजही त्यांना ते मिळतं दर महिन्याला. आणि आज ह्या प्रियांजली मॅडम सांगतात की माझ्या नवऱ्याने जर एक चांगली गोष्ट केली असेल आयुष्यामध्ये तर ती म्हणजे माझं ऐकलं नाही आणि हा बिझनेस चालू केला. कारण त्यांनी माझं ऐकलं असतं तर मला दुसऱ्या कोणाचं तरी ऐकत राहायला लागलं असतं, माझ्या मी इंडिपेंडंट नसते. पण त्यांनी माझं ऐकलं नाही म्हणून मला कोणाचं ऐकायला लागत नाही. बरोबर. एवढं साहेब हे आलं होतं ना, ज्यावेळेला हे बघितलं त्यावेळेला थिअरी होती, ही स्टोरी नव्हती मी ज्यावेळेला बघितला, पण हे फीचर जे आहे ते बघून मला आवडलं. मी विचार केला होता साहेब की मी आज चांगल्या पेंथ हाऊसमध्ये राहतो, 3 बेडरूमच्या 1650 स्क्वेअर फूटच्या, मी जॉब करतो, मी पैसे आणतो, मी कमवणारा. जर का काही झालं तर माझी बायको आणि माझा मुलगा ह्याच लाईफस्टाईलमध्ये जगू शकतील का? एवढं इन्कम आणू शकतील का? आणि जरी काही सेव्हिंग असेल, जरी काही इन्शुरन्स असेल, तरी तो माणूस जे दर महिन्याला आणतो त्याला कधीच मॅच करू शकत नाही. मग हा एक चान्स आहे ना, का नाही घ्यायचा? हा एक चान्स आहे, का नाही घ्यायचा? काय जात काही नाही, आपण प्रोडक्ट घेतोय घरातली. बरोबर. मी त्यावेळेला एक 35-1 हजारची प्रोडक्ट घेऊन चालू केलं होतं. अच्छा. कारण मला बिझनेस नव्हता, मी बिझनेसमन नव्हतो, मला कळत नव्हतं. मी बोललो आधी थोड्याने चालू करू मग बघू. पण आज केवढा मोठा बिझनेस झालाय, आज पूर्ण इंडियामध्ये बिझनेस आहे. आणि मजा काय माहिती आहे सर्वात महत्वाचं, हे बघा, मी पण असाच ना लेफ्टला बसलो होतो आणि माझी बहीण आली. सुरुवातीला काय म्हटलं माहिती आहे मला, की ही तिच्या फायद्यासाठी मला आणायला बघते. बरोबर. नंतर कळलं की नाही, तसं नाहीये, ती मला असा चांगला बनवून लेफ्ट टू राईट घेऊन जायला आली. आणि आज माझ्या बहिणीला मी दररोज थँक्यू म्हणतो, कारण ती नसती तर ही ऑपॉर्च्युनिटी नसती आणि आजही मी जॉबच करत असतो. पण त्याच्या ज्या 13.5 वर्ष झाली मी माझा बॉस होऊ शकलो या बिझनेसमुळे, जिथे फक्त 30-35 हजार टाकले आणि मोठा झालो. आणि आज बघा ना किती मोठा बिझनेस आहे. आता मी तुम्हाला प्लॅन दाखवतोय, बाहेर पण अजून कितीतरी ठिकाणी लोक दुसऱ्या लोकांना प्लॅन दाखवतात जे माझ्या बिझनेसमध्ये आहेत. ते लोक जॉईन करतील, मला ऑटोमॅटिकली पैसा येणार, मी काही नाही केलं तरी. आणि मला दररोज हा प्लॅन दाखवलाच पाहिजे, बसलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे असं पण नाही. सुरुवातीला कठीण आहे, सुरुवातीला थोडंसं कठीण आहे. आज माझी तुम्हाला सांगतो गंमत, 4000 लोकांची साधारण टीम आहे. अच्छा. तुम्ही मला सांगा 4000 मध्ये किती लोक काम करत असतील? तुम्ही एक नंबर सांगा, कारण सगळे काम करत नाही पण तुम्हाला माहिती आहे. किती काम करतात? किती लोक? जवळ 1,500-2,000 तर करत असतील. समजा 2000 लोक तुमच्या पकडले, 1000 पकडू ना आपण एकदम मिनिमम. बर. 1000 लोक जरी करत असतील आणि दररोज 1 तास काम केलं त्या 1000 लोकांनी, माझ्यासाठी 1000 तासाचं काम झालं साहेब. बरोबर. जर मी एकटा असतो तर 1.5 लाख कमवत होतो, पण शेवटी 8 तासाची आहेच ना आपल्याला. हो. तुम्ही 5 नोकर ठेवले तर 5 तासांचे 8 तास मिळतात, 40 तास अजून. पण अनलिमिटेड तास कसे वाढवणार तुम्ही? ते ह्याच्यामध्ये वाढू शकते. आणि सर्वात महत्वाचं ना, या बिझनेस बद्दल एवढे मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांना, नीटपणे बघणारे बरेच कमी आहेत. नीटपणे बघा असं मी नेहमी सांगतो. बघितल्यावर ठरवू, बघितल्यावर आवडल्यावर करा, आवडला नाही नका करू, डेफिनेटली नका करू, कारण हा तुमच्यासाठी मी दाखवतोय, माझ्यासाठी नाही. मला आता सांगा साहेब, मी जे काय तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये असं काय दाखवलं का की जे तुम्ही करू शकत नाही? नाही ना. तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं याच्यामध्ये? कसं आहे, ऍक्च्युली आपण जास्त इन्व्हेस्ट करायचं काय ह्याच्यात नाहीये. फक्त आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं लोकांना ह्याच्याबद्दल माहिती देणे, करेक्ट, एवढंच इम्पॉर्टंट काम आहे. तेच आहे, लोकांना माहिती देणे, लोकांना या बिझनेसला अट्रॅक्ट करणे. आणि एक सांगतो साहेब, माहिती देताना प्रॉपर वेने देणे. प्रॉपर वेने. बरोबर. तुम्ही नवीन आहात, तुम्ही भले बिझनेस म्हणाल, 8 वर्ष गेले, डिस्ट्रीब्युटरचा बिझनेस आहे, पण तुम्ही नवीन आहात. त्यामुळे ह्या बिझनेस मध्ये समजा किरणला सांगायचं आहे, बरोबर, तुम्हाला काय सांगेन की किरणला माझी ओळख करून द्या फक्त. अच्छा. या सागरने केलंय, सांगण्याचं काम मी करेन, मला माहितीये कसं सांगायचं. बरोबर. मीटिंग असं, आज संध्याकाळी 7 वाजता एक मीटिंग आहे, मी करतोय. जवळजवळ इथे 100 झूमवर आणि युट्यूबवर 1000 लोक असतील संध्याकाळी 7 ते 9. आणि ते 1000 लोक मी नाही आणत, ते कुठून लोक आणतात इंडियातून, नवीन लोक. त्या 1000मध्ये 500 तरी नवीन असतात आणि ती 500 लोक बघतात, एका प्रेझेंटेशन मध्ये बघतात. एवढ्या लोकांना फायदा होतो, ऑटोमॅटिकली मला पण होतो. आणि अशा आहेत व्यवस्थित.
त्या सिस्टमचं पहिल्यांदा शिका, चालू करा आजच्याच. तुम्ही पैसे कसे देऊ शकता, जीपेने, नेफ्टने, गुगल आपल्या ह्याने काय म्हणतात त्याला, भीम पेने, कॅश काढून दिली एटीएम मधून तरी चालू शकते, की शेवटी आम्ही बँकेतच टाकायला लागते, कारण 100% वाईट आहे. तुम्हाला मी अकाउंट नंबर देईन, डायरेक्ट बँकेमध्ये नेफ्ट करू शकता तुम्ही आमच्या ऑथोराइज एजंटकडे. तुम्हाला लगेच कुपन मिळेल, आम्ही कुपन तुम्हाला तुमचं लॉग इन होईल, तुमचं कुपन मारून देऊ आम्ही, आणि ती मारली की आपण पहिल्यांदा शिकण्यात वेळ घालवा थोडासा. एकदम घाईघाईने लोकांना सांगायला जाऊ नका आता. आणि थोडं 2-3 ट्रेनिंग अटेंड करा आमची. असतात आमची ट्रेनिंग. कुठे असते ती? ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर तुम्हाला थोडी आयडिया येईल. आणि ऑनलाईन असेल ना ट्रेनिंग? हा, ट्रेनिंग म्हणलं ऑनलाईन असेल ना? ऑनलाईन सगळं ऑनलाईन. तुमच्या घरातून बाहेर पडायची गरज नाही. मीच बाहेर पडू शकत नाही. बरोबर. सगळेच आपण घरात आहोत, त्यामुळे सगळे आपल्या घरात आणि ट्रेनिंग घेतो आपण. दुसरी महत्वाची गोष्ट की शिकण्यात जो वेळ घालवतो ना त्याला फायदा होतो. आज तुम्ही पार्लेने डिस्ट्रीब्युटरशिप चालू केली होती, करेक्ट आहे? बरोबर. त्याच्या आधी तुम्ही पार्लेत कामाला होता. नाही हा बरोबर. पार्लेची माहिती होती म्हणून पार्लेची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. बरोबर. मग डिस्ट्रीब्युटरशिपची माहिती झाल्यावर अमूलची पण घेता आली, आणि मग सिगरेटची पण घेता आली. बरोबर. कोण केलं? जर पहिल्याच दिवशी डायरेक्ट उतरला असता डिस्ट्रीब्युटर मध्ये तर एखाद्या वेळेस फेल झाला. बरोबर की नाही? बरोबर. शिका आणि करा आणि खूप चांगलं होईल. तुम्हाला आवडलंय ना? आता तुम्हाला माझा मुलगा फॉर्म वगैरे पाठवेल, सागर पण देऊ शकतो तुम्हाला फॉर्म. म्हणजे ऑनलाईनच मला तुमचे डिटेल्स लागतील, फक्त नॉर्मल नाव, तुमचं नॉमिनी कोण असेल, तुमचा ऍड्रेस काय, कारण आणि तुमचे प्रूफ लागतील. ऍड्रेस म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचे चेक, कारण ते अकाउंट मध्ये पैसे येतात त्यामुळे ते नेफ्ट होतात, कंपनी देते ते. त्यामुळे तुमचे कॅन्सल चेकची कॉपी लागेल. हे 3 डिटेल. आणि पेमेंट तुम्ही कसं करणार सांगा, मग त्याप्रमाणे मी तुम्हाला डिटेल्स देईन कुठे पेमेंट करायचं असेल ते. जीपे करायचं, जीपेचा नंबर देईन वगैरे सगळं. जीपेच करू ना? जीपेच करा, बेस्ट एकदम. जीपेच करा, ठीक आहे? मग जीपेचा नंबर ओजस येईल तुम्हाला, माझा मुलगा. आणि ओजस आज ऍक्च्युअली मी बसलोय, मला माहित नाही, सागरला प्रेफर्ड होतं. सागर बोलला नाही ओजस तू नाही, मेरे को सर चाहिए. ओजस पण चांगलं करतो. तुम्ही पुढच्या वेळी तुम्ही ओजस पण एकदम मस्त दाखवतो प्लॅन. बरं, चालेल. आणि ओजस आणि मी आणि माझी ती चुलत बहीण आणि माझी सख्खी बहीण, आम्ही सगळे तुम्हाला मदत करू, हे सांगेन. बरं, नक्की. ठीक आहे? चालेल. प्रश्न म्हणजे हे आता समजा प्रोडक्ट घेतले आपण, प्रोडक्टची माहिती द्यायला तुम्ही येणार म्हणजे कसे? हो, ते सगळे ऑनलाईन ट्रेनिंग अवेलेबलच आहे. आणि ऑनलाईन ट्रेनिंग सगळ्या हिंदी, इंग्लिश, आसामीज, बँगलीज, मल्याळम सगळ्या लँग्वेज मध्ये होतात. आणि ट्रेनिंग तुम्ही तुमच्या घरात बसून सगळी घेऊ शकता. बरोबर. आणि समजा आता पुढे समजा सेल्समॅन आहेत, ठीक आहे? कुठल्या सेल्समॅनला मला समजा ह्या बिझनेस मध्ये हे करायचं असेल, त्याला प्लॅन हा प्लॅन दाखवायचा. बरोबर. म्हणजे हा प्लॅन दाखवायला आता कसं, म्हणजे आपण तिघचा असा ग्रुप असावा का बा मी इंडिव्हिज्युअली दाखवू, कसं असतं? इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते इंडिव्हिज्युअली दाखवतो ना मी. आणि मोठ्या प्रेझेंटेशनला पण आणू शकता. म्हणजे संध्याकाळचं प्रेझेंटेशन, आज तुम्हाला जर वेळ असेल ना तर मी सांगेन थोडासा टाइम इन्व्हेस्ट करा आणि 7 वाजताचं प्रेझेंटेशन पहा. बर, ते युट्यूबवर आहे, तुम्हाला कळेल कसं असतं. अच्छा. ठीक आहे, चालेल. बर, सांग. अजून काय? अजून तर असं काय नाहीये, पण प्रश्न बघूया, प्रश्न येत राहतात. आता सध्या बघूया, काय आहे की सुरुवात करून बघूया. सगळे प्रश्नांचे उत्तर आधी पाहिजे असतात. बिझनेस करताना कसं आहे, स्टेप बाय स्टेप पैसे कमवता आन्सर घेऊ, कमवता ते करणार. काय आपल्याला काय क्वेरीज आहेत ते सगळं आता एक स्टेप बाय स्टेपच करणार. असं अचानक मी तुम्हाला एकदम लिस्ट काढून बसलेलो नाहीये कुठल्या प्रश्नाची, किंवा मला हे प्रश्न विचारायचे. तुम्ही काढा प्रश्न, सगळ्या प्रश्नांची आपण उत्तर देऊ, काही इश्यू नाही. नक्की. आणि एकदम टकाटक होईल. तर वेलकम टू माय टीम. तुम्ही ते आता फॉर्म वगैरे भरा आणि चालू करा. ठीक आहे? ऑल दी वेरी. थँक्यू. वेलकम. आणि त्या दिवशीसाठी त्या टेक्निकल प्रॉब्लेम साठी पण माझ्याकडे काहीच नाही, झूमचा प्रॉब्लेम होता. नाही कळलं मला. ते आता एवढा प्रॉब्लेम कसा असतो, सॉफ्टवेअर म्हणले असं काही होऊ शकतं. काही होऊ शकतं.